Good afternoon, sir. एक बंद कर. Good morning, everyone. Good morning. Good morning, sir. Good morning, sir. Good afternoon, sir. Good afternoon. Good afternoon, sir. Good afternoon, sir. Good afternoon, sir. Good afternoon. झालेत सर्वजण जॉईन 168च दिसून राहिलेले अजून चेक करून घ्या आपापली टीम सर्वजण. टीम आल्यानंतर अपडेट द्या ग्रुपमध्ये, चॅट बॉक्स मध्ये टाका टीम रेडी म्हणून जॉईन आहे. हॅलो सर, INMS 23 मधनं सर्व प्रेझेंट आहे. एका डिव्हाइस वरनं 2 FF जॉईन आहेत आणि रासकर सर सुद्धा आमच्या सोबत आहेत. ओके. बाकी PO ची काय स्टेटस आहे? 56 सर चे INMS 7 जण जॉईन झालेत, 2 जण जॉईन होत आहेत. ओके. INMS 28 मधून पूर्ण FF जॉईन झाले आहे सर. INMS 67 मधले 7 जॉईन झाले. ओके. सर 45 चे 7 जॉईन झालेले आहेत, 1 जॉईन होत आहे सर. ओके. सर INMS 36 मधून पूर्ण जॉईन आहेत सर, वेगळे. सर 29 चे पूर्ण FF जॉईन आहेत सर. ओके. सर 21 मधून 7 FF जॉईंट आहे आणि 1 लिव्ह वर आहे. ओके. परभणी औरंगाबाद टीम. INMS 60 मधनं 68 मधनं सर 6 झाले, 2 जण जॉईन होत आहेत. ओके. परमिट पण झालेत सर. 55 मधून 7 बाकी आहेत सर, 2 जण जॉईन आहेत सर. 34 मधून सर 6 जण जॉईंट आहे. एका FF कडे लाईट नाही आहे कालपासून, तर चार्जिंग नाही आहे सर त्यांच्या मोबाईल. 58 मधून सर 3 जॉईन आहे, बाकी जॉईन होत आहे. कारण तिथे जागेवरच बसली राहील ना, मोकळी नव्हती ना ते. 59 मधून सर 2 बाकी आहेत. ओके. INMS 27 मधनं सर्व जॉईन आहेत सर. आता पहिल्याना बोलीला किती त्रास होता, सीझरवरच पाडी आणतात नाही सर 57 मधून 2 बाकी आहेत सर. ओके. सर्व टीमला सर हाऊस. INMS 60 मधून 2 बाकी आहेत. ओके. सर 37 मधून सर्व आहेत. ओके. वर्धा टीम. INMS 68 मधनं पूर्ण जॉईन झालेत. ओके. वर्धाच्या टीमची काय कंडिशन आहे? हॅलो सर, 69 मधून सगळे FF एकाच डिव्हाइस वरून जॉईन आहे. ओके. वर्धाचा काही रिस्पॉन्स नाही. सर INMS 24 चे सगळे जॉईन आहेत आणि 25 चे पण जॉईन आहेत, 1-2 होते. अमरावतीचे बाकी सर्वजण जॉईन झालेले आहे. शुभम, नितीन, सुमंत. नाही, आपल्या अमरावती आणि फक्त होत नाही कोणच. मागत आहे तसं मी जास्त पाहिलं नाही, पण पौरवस मध्ये माहिती आहे. मोहोळ मला वाटतं की ट्रेनिंग चालता फिरता जॉईन करून राहिलेलं आहे.
बऱ्याच वेळा सांगून सुद्धा मला असं दिसत आहे की ट्रेनिंग साठी ही तुम्ही एका व्यवस्थित ठिकाणी नाहीये जिथं व्यवस्थित तुम्ही ऐकू शकाल आणि करू शकाल. तुमचा माईक ओपन झाल्यावर लगेच तुमची परिस्थिती दिसते की कोणी ट्रॅव्हल करून राहिलाय, कोणी गप्पा मारून राहिलेला आहे. दिस इज द ट्रेनिंग. किती वेळ आम्ही एक्सप्लेन करायला पाहिजे त्याच्यासाठी. तुमच्याकडे 1-2 तास ही सिरियसली लर्निंग साठी नाही आहे. चेक करा बाकी सर्वजण आपापली टीम. चालू करता येईल का की अजून वाट बघायचं आहे? 7 मिनिटं झालेले आहेत. आय थिंक सुरू करूया. क्यू मॅनेजर्स तुम्ही जबाबदारी घ्या आपापल्या टीमची. कोण अब्सेंट आहे, कोण सिरियसली अटेंड करतो आहे, कोण फक्त अटेंडन्स लॉग इन करताय, बाकी ट्रॅव्हल करत आहे, हे सर्व माहिती क्यू मॅनेजरला पाहिजे. सर मापारे सर आणि मी एका डिव्हाइस वरनं जॉईन. ओके. माझी स्क्रीन आहे विजिबल सर्वांना? हो सर. हो Yes, सर. sir. आहे सर. दिसत आहे ना? हो झाली सर. दिसत आहे सर. फुल स्क्रीन नाही होत आहे ना? फुल स्क्रीन नाही होऊन राहिली. झालं. ओके. तर ओके. तर वेलकम एव्हरीवन. आजचा जो आपला ट्रेनिंगचा सेशन आहे तो नॅचरल एनिमी, ज्याचा वापर आपण बायोलॉजिकल पेस्ट कंट्रोल म्हणून करतो, ह्या विषयाला धरून आहे. आणि नॅचरल एनिमीज जर आपण म्हटलं तर त्याला तुम्ही दुसऱ्या नावात बेनिफिशियल इन्सेक्ट म्हणता. या इन्सेक्ट्स मध्ये स्पायडर, प्रेडॅटर्स, माइट्स, एंटोमोपॅथोजेनिक निमॅटोड्स, फंगी, बॅक्टेरिया, व्हायरस, मेमल्स, बर्ड्स, बॅट्स, हे सर्व गोष्टी नॅचरल एनिमीज मध्ये येतात, ज्याला बेनिफिशियल ऑर्गॅनिझम्स किंवा इन्सेक्ट असेल तर इन्सेक्ट तुम्ही असं म्हणता. तर हा विषय आपण इथं घेण्याचं कारण काय आहे तो एकदा स्पष्ट करून घेऊया. आणि दुसऱ्या नंबरची स्लाइड विजिबल आहे का सर्वांना? एम्स अँड ऑब्जेक्टिव्ह. हो सर. Yes, sir. हो सर. हो. दिसत आहे सर. थोडस इन्शुअर करा, सांगितल्यानंतर ही अमित गाडवेलजी थोडं म्यूट करा तुमचं. आम्ही सर एम, ज्याला आपण पर्पज म्हणतो, की ह्या ट्रेनिंगचा उद्देश काय आहे, है ना? तर या ट्रेनिंगचा उद्देश असा आहे की जे काही बायोलॉजिकल पेस्ट कंट्रोल प्रॅक्टिसेस आहेत, है ना, त्याबद्दलचं कौशल आणि त्याबद्दलची क्षमता वाढ करायची आहे. जो कोणी आपला स्टाफ आहे त्या स्टाफची. एनहान्स द स्किल अँड कॅपेबिलिटीज ऑफ स्टाफ ऑन बायोलॉजिकल पेस्ट कंट्रोल प्रॅक्टिसेस. तर ही कॅपॅसिटी आणि कौशल, ज्याला स्किल तुम्ही म्हणता, वाढवण्यासाठी ऑब्जेक्टिव्ह आपण ठरवलेलं आहे की ही ट्रेनिंग घेतल्यानंतर ऍटलिस्ट प्रत्येक आपलं ट्रेनर जो आहे तो नॅचरल एनिमी ओळखू शकेल आणि नॅचरल एनिमीज बद्दल तो शेतकऱ्यांना शिकवू शकेल, है ना, काय बायोलॉजिकल पेस्ट कंट्रोल आहे ते शिकवू शकेल. दुसरं हे की शेतकऱ्यांना तो गाईड करू शकेल की शेतामध्ये जे काही डिस्टर्बन्स हँडलर कोणीतरी बना यार. ते को होस्ट बनवा. Be able to guide farmers on conservation and application and release of natural enemies.
तर हा एक अजून उद्देश आहे की नॅचरल एनिमीज तुम्हाला माहित आहेत, तर नॅचरल एनिमीज ते आपल्या शेतातच असतात. असले शेतात तर त्यांना कसं कंजर्व करायचं, शेतात नसले तर बाहेरून आणण्याची गरज पडली तर ते आणून कसे रिलीज करायचे आणि कसे त्यांना वाढवायचं तिकडं, तेही आपण तशा पद्धतीने शेतकऱ्यांना गाईड करू शकतो. एवढी क्षमता आपली वाढली पाहिजे ह्या ट्रेनिंग झाल्यानंतर. आणि शेतकऱ्यांना तुम्ही एक सपोर्ट करू शकाल की जे काही शेतामध्ये कीड आहेत वेगवेगळी किंवा जे काही रोग असतील, ते कीड आणि रोग नेमकं जे काही डॅमेज सिम्पटम्स दिसत आहेत झाडावर किंवा पिकावर, तर ते कशामुळे आहे हे त्यांना तुम्ही सांगण्यात, ते डायग्नोज करण्यात सपोर्ट करा. ती क्षमता तुमची होईल अशी अपेक्षा या ट्रेनिंगमधून आहे. तर आता ह्या अपेक्षांची पूर्ती करण्यासाठी आपण पुढच्या स्लाइडमध्ये जातो आहे. तर पुढच्या स्लाइडमध्ये सर्वात पहिला 3 प्रश्नांचे उत्तर आपण इथं शोधण्याचा प्रयत्न करतो आहे की नॅचरल एनिमी म्हणजे काय. सर्वात अगोदर आपण नॅचरल एनिमीचा अभ्यास का करावा आणि नॅचरल एनिमीचा अभ्यास तुम्ही केलेला आहे, जे काय त्याचे फायदे किंवा बेनिफिट्स आहेत ते जाणून घेतले तुम्ही, तर मग ते फायदे आणि बेनिफिट्स कशा पद्धतीने आपल्याला मिळवता येतील, त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल नेमकं. तर ह्या 3 प्रश्नांचे उत्तर ह्या स्लाइडमध्ये आपण सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. तर नॅचरल एनिमीज हा इंग्रजी शब्द आहे, नैसर्गिक शत्रू है ना, आपण मित्र कीड म्हणतो. तर हे जे काही आपल्या शेतामध्ये वेगवेगळे जे कीड असतात, तर त्याच्यात एक जीवसृष्टी आहे की, पण हा उकल करण्याआधी मला एकदा विचारावं लागेल की मी एक मूवी पाठवलेली होती शेतकऱ्यांचे शोले, ते बघितलेलं आहे का कोणी? किती लोकांनी बघितलेलं आहे? हो सर, बघितले सर. बघितली सर. पीयू मध्ये कोणतं असं पीयू आहे ज्यांनी नाही बघितलं अजून? फक्त नाही वाले सांगून द्या कोणी नाही बघितलेलं आहे. आपल्या आता 227 इथं पार्टिसिपेंट दाखवत आहे व्हर्च्युअल. त्या 227 पैकी कोणी आहे का ज्यांनी नाही बघितलेलं आहे? सध्या कोणी सांगून नाही राहिलेलं आहे. तर असं गृहीत धरू की सर्वांनीच बघितलेलं आहे, राईट? येस सर. तर ही मूवी जर तुम्ही बघितलं असाल नैसर्गिक, तर त्याच्यात नैसर्गिक शत्रू म्हणजे मित्रकीड बद्दल माहिती देण्यात आलेलीच आहे. तर नॅचरल एनिमीज कशाला बोलू शकतात, एक सोपं अजून उदाहरण घेऊन बघू की शेतामध्ये वेगवेगळी कीड असतात. तर त्याला समजण्यासाठी तुम्हाला एक सोपं उदाहरण देतो की जसं आपण माणसं आहेत, आपल्यामध्ये काही शाकाहारी आहेत आणि काही मांसाहारी आहेत, बरोबर आहे ना? शाकाहारी मांसाहारी ही तर ओळख आपल्याला आहेच सर्वांना. तर मी असं आता दुसऱ्या शब्दात म्हणतोय की जे शाकाहारी कीड आहे ती मित्र कीड आहे की शत्रू कीड आहे शेतकऱ्यांसाठी? जे व्हेजिटेरियन म्हणजे ते आपल्या पिकाला खाते, झाडांचं जे काही पालापाचोळा रस वगैरे जे काही खात असेल, तर ते शेतकऱ्यांसाठी जे आहे ते शत्रू कीड आहे. आणि जे कीड नॉन व्हेजिटेरियन आहेत, म्हणजे एक कीड दुसऱ्या कीडला खाते, तर हे नॉन व्हेजिटेरियन जे म्हणतो आपण मांसाहारी, ते मांसाहारी जे कीड आहेत हे मित्र कीड आहेत की शत्रू कीड आहेत? राईट. तर अशा पद्धतीनं आपण ह्या किडींना, जे मांसाहारी आहेत त्यांना आपण नॅचरल एनिमीज म्हणू शकतो. पण फक्त कीड बोलूनच चालणार नाही हा, कारण आपण कीडच्या ठिकाणी जर ऑर्गेनिझम असा शब्द टाकून दिला तर कीड एक ऑर्गेनिझम झाला, पण त्यामध्ये अजून ऑर्गेनिझम्स आहेत की जसं पॅथोजेन्स आहेत इथं लिहिलेलं आहे ना. तर हे आपण बघणार आहोत की ह्या नॅचरल एनिमीज मध्ये ह्याचं जर पार्ट करण्यात आलं तर त्याला आपण प्रिडेटर, पॅरासिटॉइड, पॅथोजेन्स आणि मग जे काही बर्ड्स वगैरे आपण आता बॅट, मॅमल्स वगैरे सर्वच गोष्टी याच्यात येतात. म्हणजे काही डोळ्याने दिसणारे, काही डोळ्याने नाही दिसणारे. तर नेमकं हे प्रिडेटर्स काय असतात, पॅरासिटॉइड काय असते, पॅथोजेन्स काय असतात ते खाली बघू आपण. पण ह्यांना आपण नॅचरल एनिमीज असं म्हणतो, जे पिकावर हल्ला करणाऱ्या किडींना खातात असे सर्व ऑर्गेनिझम ते आपल्यासाठी नॅचरल एनिमीज आहेत, किंवा त्याच नॅचरल एनिमीजला आपण बायोलॉजिकल कंट्रोल एजंट म्हणतो.
आता हे बायोलॉजिकल कंट्रोल एजंट जे आहेत, ह्यामुळे नेमकं ह्यांचा वापर करून काय होऊ शकतो, का आपण हा नॅचरल एनिमीज चा वापर करायला पाहिजे, किंवा मांसाहारी किडींचा वापर करून शाकाहारी किडींना कशा पद्धतीने आपल्याला दूर ठेवता येईल, त्याचे काय फायदा आहेत. तर हा प्रश्न वाय मध्ये दिलेला आहे की यामुळे जे काही आहे, तुम्हाला माहित आहे की जेव्हा ही जीवसृष्टी डिस्टर्ब होत आहे, की पेस्टिसाइडचा आपण अतोनात वापर करतो आहे आणि ते जास्त वापर केल्यामुळे पेस्टिसाइड मध्ये जे विषारी तत्व आहेत, ते विषारी तत्व आपल्या अन्नधान्यांमध्ये आणि आपल्या पाण्यामध्ये सर्व ठिकाणी आता ते हळूहळू पाझरून राहिलेलं आहे. आणि त्याचा पाझर आता ते सर्व जीव आहेत, ह्युमन बिंग असो, एनिमल असो, बर्ड्स असो, कोणतेही असो, सर्वांमध्येच त्याचे दुष्परिणाम आपल्याला दिसायला लागलेले आहेत. आणि म्हणून ही जागरूकता आता वाढत आहे की आम्ही निसर्गाचं जे चक्र आहे त्याला कुठंतरी ह्या रासायनिक विषारी जे घटक असणारे कीडनाशक आहे त्यामुळे सर्वच गोष्टीवर दुष्परिणाम दिसत आहेत. तर त्याचा वापर कसं कमी करता येईल, पीकही वाचवायचं आहे जे काही शत्रू कीड आहेत त्यांच्यापासून. म्हणून नॅचरल एनिमीजचा वापर करून आपण अशा पद्धतीनं जे काही शाकाहारी कीड आहेत, ज्याला आपण शत्रू कीड म्हणू, ह्या मित्र किडींचा वापर करून रसायनाचा वापर कमी करू शकतो, सर्वात महत्वाचं हे. आणि जे काही जीवसृष्टीचा समतोल किंवा इकॉलॉजिकल बॅलन्स, बायोडायव्हर्सिटी, जैवविविधता जे कमी होत आहे त्याला आपण बॅलन्स करू शकतो कुठेतरी, किंवा त्याला रिस्टोर करू शकतो, ज्या स्थितीमध्ये आहे त्याला रिटेन करू शकतो. ह्या पद्धतीचे फायदे ह्या नॅचरल एनिमीचा वापर केल्यामुळे आपल्याला होऊ शकतात. मग हे कसं आपल्याला नेमकं करता येईल, ही तर त्याचं महत्व सांगण्याची आणि बेनिफिट सांगण्याची गोष्ट झाली. तर वाय मध्ये महत्व आणि इम्पॉर्टन्स आणि बेनिफिट हे दोनही गोष्टी सांगतो आपण. हाऊ, पण नेमकं हे नॅचरल एनिमीज कसं आपल्याला वापर करता येईल, तर याच्यात यूज आणि कन्झर्वेशन असे दोन शब्द तुम्हाला बोल्ड मध्ये दिसलेले आहे ना. तर जे काही नॅचरल एनिमीज आहेत त्यांचा वापर करून किंवा त्यांचं कन्झर्वेशन करून म्हणजे संवर्धन करून आपण जे काही शत्रू कीड आहे त्याला कमी करू शकतो. तर हे जे आपले मित्र कीड आहेत ज्याला आपण नॉन व्हेजिटेरियन इन्सेक्टही म्हणतो, तर हे इन्सेक्ट, स्पायडर, प्रेडेटर, माइट्स है ना, एंटोमोपॅथोजेनिक, निमॅटोड्स, फंगी, बॅक्टेरिया, व्हायरस, मेमल्स, बर्ड्स, ह्या सर्वांचा वापर करून, बॅट्सचा वापर करून आपण आपल्या पिकावरचे जे काही शत्रू कीड आहेत त्यांना कमी करू शकतो. तर थोडक्यात आता आपल्याला ओळखावं लागेल की ही नॅचरल एनिमीज काय आहेत. तर माझी तिसरी स्लाइड तुम्हाला मदत करेल. तर इथे स्पष्टता आलेली आहे का सर्वांना की नॅचरल एनिमीज मध्ये काय, त्यांचा वापर का करावं आणि कसं करावं, हे लक्षात आलं का? कोणी सांगेल? हो सर. हो सर. सर ओके. हो सर. याच्यात असं काही आहे जे अजून स्पष्ट नाही आहे, तर थोडं त्याला स्पष्ट करण्याची गरज आहे, किंवा प्रश्न याच्यावर कोणाचा समज? ओके सर, पॅरासाइट बद्दल नाही दिलं सूचना. राईट. तर हे दुसरी जी स्लाइड याच्यानंतरची आहे, इथं तुम्हाला स्पष्टता येईल की हे पॅरासाइट, प्रेडेटर्स काय आहेत. ही स्लाइड दिसत आहे का पूर्ण तुम्हाला? हो सर. दिसत आहे सर. तर ह्या पोस्टर मध्ये तुम्हाला जवळपास सर्व तुमचे प्रिडेटर, पॅरासाइट्स, आता तुम्ही एक चक्र बघा. हा, नॅचरल एनिमीज काय ते तुम्हाला मी सांगितलेलं आहे की मांसाहारी कीड है ना, बायोलॉजिकल कंट्रोल, तर त्याला आपण कन्झर्वेशन करून म्हणजे आपल्या शेतात आहेत तर त्यांना अजून खत संपूर्ण न देता त्यांना तिथे संवर्धन करून आपण वाढवू शकतो. आपल्या शेतात नसतील तर बाहेरून दुसऱ्या राज्यावरून, दुसऱ्या देशावरून कुठूनही आणायचं असेल तर ते आणून आपण ज्याला इंट्रोडक्शन किंवा इंडक्शन किंवा जे काय ऑगमेंटेशन, म्हणजे जास्त प्रमाणात आणलं तर आपण ऑगमेंटेशन म्हणतो, तशा पद्धतीनं आपण हे करू शकतो. तर आता तुम्हाला ह्या चित्रामध्ये तुम्ही एकदम म्हणजे आता स्क्रीनच्या समोर आहेत ना, तर डाव्या बाजूलाच म्हणावं लागेल. एक दिसत आहे इन्सेक्ट, ते अंडीवर काहीतरी त्याने डंक मारल्यासारखं दिसत आहे, राईट? बरोबर ना? हो सर. दुसरं मग हे अडी दिसत आहे, त्याला कोणीतरी खाऊन राहिलंय, त्या अडीलाही कोणीतरी खाऊन राहिलेलं आहे, राईट? तर तुमचा कर्सर फिरवा ना, ते दिसेल बहुतेक. दिसून नाही राहिले का? नाही, मग कर्सर नाही दिसत आहे. दिसत आहे.
दिसत आहे कर्सर हा असं हा म्हणा. दिसतोय हे दिसत आहे. आणि हे बघा, हे मावाला खाऊन राहिलेलं आहे एक एडल्ट, है ना. तर हे जे सांगण्याचा अर्थ आहे की हे जे 3 चित्र जे दिसून राहिलेलं आहे तुम्हाला, की एक कीड दुसऱ्या कीडची अंडी खात असेल किंवा लार्वी खात असेल किंवा ऍडल्ट खात असेल. आता किडींच्या 4 अवस्था कोणत्या आहेत म्हणून मी ते मूवी विचारलं तुम्हाला. त्या मूवी मध्ये सांगण्यात आलेलं आहे. सांगता का कोणी? हो ना सर, मी सर अंडी, अळी, कोश आणि पतंग. अंडी कोश पतंग. अंडी कोश आणि फुलपाखरू. राईट. तर हे किडींची 4 अवस्था आहेत: अंडी, अळी, कोस आणि पतंग, है ना. फुलपाखरू ज्याला तुम्ही म्हणता, पतंग, ऍडल्ट, प्रौढ, है ना, असे त्याला नाव आहेत वेगवेगळे. तर हे 4 अवस्था आहेत. तर तुम्ही बघत आहे की ह्या पहिल्या चित्रामध्ये अंडी खाऊन राहिलेलं आहे, इथं अळी खाऊन राहिलेलं आहे, आणि इथं प्रौढ मध्ये पतंग खाऊन राहिलेलं आहे. पतंग म्हणण्यापेक्षा प्रौढ म्हणू आपण त्याला, फुलपाखरू देतो. तर हे 3 अवस्था खाताना दिसत. कोस आता इथं डिस्ट्रॉय करताना नाही दिसत आहे. म्हणजे तुम्हाला ह्या चित्रावरून एक गोष्टी तर स्पष्ट झालेली आहे ना, की एक प्राणी दुसऱ्या प्राण्यांचे अंडी खाऊन राहिलेला आहे किंवा प्रौढला खाऊन राहिलेला आहे. बरोबर ना? तुम्हीच तुमचं लॉजिक घेऊन सांगा की हे 3 चित्र आहे, हे प्रिडेटर आहे की पॅरासाइट्स आहे? हे मित्र कीटक हो, ते सर्व मित्र कीडच आहेत. त्याला काही हरकत नाही, मित्र कीडच आहेत. पण ते कसले मित्र कीड आहेत? प्रिडेटर आहेत की पॅरासाइट्स आहेत? ओके, तर तुम्हाला ठीक आहे, पॅरासाइट म्हणताय. पण आपण इथं समजून घेऊ की जेव्हा एक प्राणी दुसऱ्या प्राण्याला खातो तेव्हा त्याला प्रिडेटर म्हणतात. काय म्हणतात त्याला? प्रिडेटर सर. राईट. म्हणलं चालेल ना सर? हा, प्रिडेटर. प्रिडेटर म्हणजे शिकारी. शिकारी. हा, थेट म्हणजे त्यांना खातो. आता फक्त तुम्हाला अंतर इथं काय समजायचं माहित आहे का, की पॅरासाइट्स काय असतात. तर जसं तुम्ही बघा, पॅरासाइट्स मध्ये 3 एरो दाखवलेले आहेत. त्यात एक पॅरासिटॉइड लिहिलेला आहे, एक न्यूमॅटोड लिहिलेला आहे आणि पॅथोजन लिहिलेला आहे. हे दिसतंय का सर्वांना स्पष्ट? हो सर. आता प्रिडेटर तर तुम्हाला समजलेलं आहे की जेव्हा एक कीड दुसऱ्या कीडची अंडी खात असेल, अळी खात असेल, प्रौढ खात असेल, तर त्याला कोस खात असेल, जे काही आहे, तर त्याला तुम्ही काय म्हणता? प्रिडेटर. बरोबर ना? हा. आणि प्रिडेटर आणि पॅरासिटाइड ही कीडच आहे. पण दोन्ही मधला फरक इथं मी स्पष्ट सांगतोय, लक्ष देऊन ऐका. की पॅरासाइट्स मध्ये त्याला म्हणतोय एग पॅरासिटाइड, लार्वल पॅरासिटाइड, प्युपल पॅरासिटाइड मध्ये ऍडल्ट पॅरासिटाइड. जसे 4 अवस्था सांगितली ना किडींची तुम्ही, तर ह्याच्यात काय असतो की एक कीड दुसऱ्या किडीच्या अंडीमध्ये जाऊन जे काही आहे अंडी देते, राईट. आणि मग तिथं ती कीड वाढते आणि त्या अंडीला खाऊन त्या होस्ट किडीला डिस्ट्रॉय करून टाकते. आलं लक्षात का? हो सर. हो सर. जसं की इथं लार्वा दाखवलेला आहे की त्या लार्वामध्ये जाऊन ती अंडी टाकेल त्या लार्वावर कुठेही, आणि मग ते जेव्हा कीड तिथं वाढेल तर त्या लार्वाला ती खाऊन टाकेल. म्हणजे अगोदर त्याला काय करावं लागते की दुसरा ज्याला खायचं आहे त्याचा आत जाऊन त्याच्या अंडीमध्ये किंवा त्याच्या कोसमध्ये किंवा लार्वीमध्ये किंवा ऍडल्ट मध्ये ते अंडी टाकते दुसरी किडी, आणि मग त्या अंडीपासून निघून त्याचं खाद्य तिथं तयारच असते, त्याच्यावरती वाढते. लक्षात आलंय का? किंवा कोणाला दुसऱ्याला सांगता आलं तर तुम्ही सांगा स्पष्ट, कळलं असेल तर. प्रिडेटर आणि पॅरासिटाइड मधलं अंतर. जसे हे, हा बोला. सर, म्हणजे ती त्याच्यात अंडी घालून त्याचं अन्न वाढवते सर, नंतर मग त्याला ते खाते सर, अन्न वाढवून असं म्हणता येईल सर त्याला. प्रिडेटर मध्ये डायरेक्ट त्यांना खाऊन इंजुरी करते, आपले घालून ते अंडे अवस्थेतच त्याचं नष्ट करतात. राईट. तर त्यांच्यामध्ये अंडी टाकल्यावर त्यांची वाढीव तिथं होते आणि ती अवस्था त्यांची त्या किडीची नष्ट करतात. आणि इथं काय असतं की ते खातात. प्रिडेटर डायरेक्ट खातात, तिथं डायरेक्ट खाणं होत नाही, हळूहळू ते कार्यक्रम चालू असतात. आत त्याच्या एग मध्ये अंडी टाकणं, मग तिथं त्या किडीचं वाढणं, तशा पद्धतीनं त्याला नष्ट करणं, किंवा लार्वामध्ये
अंडी टाकणं, मग तिथं त्याचं वाढणं आणि त्याला ब्रस्ट करून नष्ट करणं जे काय. तर हे मेजर डिफरन्स आहे आणि चित्र तुम्हाला दोन्हीचे वेगवेगळे दाखवलेले आहेत. आता तुमच्या स्क्रीनवर राईट कॉर्नरवर जे 3 चित्र आहेत, तर बघा एक मासी दिसत आहे. ही मासी जी आहे ही ह्याला एग पॅरासिटाइड म्हणतात. ट्रायकोग्रामा माशी आहे सर. कोणती आहे सांगा ते नंतर. सांगून द्या कोणती मासी आहे. ट्रायकोग्रामा चिलोनिस. किरण सांगता येईल ही मासी कोणती आहे? हो, ट्रायकोग्रामाची आहे ती. ओके. आणि ही काय करून राहिलेली आहे मासी ती? ही एग पॅरासिटाइड आहे की लार्वल आहे की प्युपल आहे की एडल्ट? कोणता पॅरासिटाइड आहे? एक पॅरासिटाइड राईट. आणि वर जे उदाहरण दिसलेलं आहे ते कोणतं आहे? ते प्युपल पॅरासिटाइड्स आहे सर. त्या प्युपाला इंजुरी करून त्यामध्ये आपले एग्स लेइंग करण्याचा प्रयत्न करतात. प्युपल आहे की लार्वल आहे? थोडं बघा. लार्वल आहे माझ्या मते. प्युपल दिसतो डांगले भेटलेला आहे ना. दिस इज लार्वल पॅरासिटाइड. लार्वी मध्ये त्या टाकून अंडी टाकून. आणि साईडला जो दिसत आहे तो एडल्ट पॅरासिटाइडचं उदाहरण आहे. राईट. तर इथं 3 चित्र दाखवलेलं आहे. एक पॅरासिटाइड, लार्वल पॅरासिटाइड आणि ऍडल्ट पॅरासिटाइड. प्युपलचं इथं उदाहरण टाकलेलं नाही आहे. ते माझ्याकडे असेल तर मी शेअर करेल तुम्हाला. तर आता स्पष्ट झालं का तुम्हाला प्रिडेटर आणि पॅरासिटाइड मध्ये? हो सर. ओके. किरण, ह्याला एखादी मराठीमध्ये सोपी भाषा सांगा दोन्हीची, प्रिडेटर आणि पॅरासिटाइडची. जर आपण म्हणजे प्रिडेटर म्हणजे कसं की शिकारी असतात, जसं टायगर आहे. ते कसं बाहेर जाऊन इतरांना खातात. ते त्यांचं जीवन हे मुक्त असतं. ते कोणाच्या शरीरात वगैरे जात नाही. त्याला आपण काय म्हणतो? प्रेडेटर म्हणतो. आणि पॅरासाइट्स म्हटलं तर एखादा शरीरात आजार वगैरे होणे किंवा मग एखादी कीड आपल्या. राईट. जसं माणसं आता आपल्याला कोविड झालेलं होतं. राईट. आणि कोविडमुळे माणूस दगावला. पण तो पॅथोजेनिक एक्झाम्पल झाला. इट इज नॉट अ पॅरासिटाइड. पॅरासाइट्सचं उदाहरण आहे पॅथोजन मध्ये. तर इथं मला वाटतं किरणची आवाज गेलेली आहे. न्यूमॅटोड बद्दल ऐकून आहे सर्वजण? हो सर. सूत्रकृमी. सूत्रकृमी. तर सूत्रकृमी सांगू शकता की कोणती कीड सूत्रकृमीमुळे दूर होते? कापसावर काही आहे? आठवण नाही काय असं? झेंडू लावतो सर आपण कपाशीमध्ये. झेंडूमुळे सूत्रकृमीला आळा बसतो. इथं सूत्रकृमी नाशक काम करते. आपल्याला सूत्रकृमी नाश नाही करायचा. इथं आपल्याला सूत्रकृमी वापर होत आहे. ते किडींना नाश करणार. कोणती कीड नाश करते? आलं लक्षात? तसं सूत्रकृमीमध्ये जसं इन्सेक्ट मध्ये 2 आहेत ना, एक शाकाहारी आणि मांसाहारी. राईट. आपल्या झाडाला जे नुकसान करते ते शाकाहारी, म्हणजे आपल्यासाठी शत्रू. राईट. तसंच न्यूमॅटोड मध्ये ही शत्रू आणि मित्र आहे. आलं लक्षात? तर जे आपल्या झाडाला नुकसान करत असेल कापसाचा, तो आपल्यासाठी शत्रू आहे. पण असेही न्यूमॅटोड आहेत काही जे आपल्या झाडाला नुकसान करणारी जी कीड आहे त्याला ते संपवतात. तर अशा न्यूमॅटोडला आपण पॅरासिटाइड न्यूमॅटोड म्हणतो. राईट. आलं का लक्षात? हो सर. आणि तसेच पण पॅथोजेन्स आहेत. तर त्याचे उदाहरणे आपण बघू की फंगी, बॅक्टेरिया, व्हायरस आणि प्रोटोझोआ हे सर्व मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत. तर तुम्हाला आठवतंय कोणाला की एखादी फंगसचं उदाहरण जे पिकावर येणाऱ्या किडींसाठी घातक आहे असं फंगस? सांगा कोणाला काही आठवत असेल तर. बिवेरिया बॅसिलो काहीतरी. बिहेवियरिया बेसिनिया. हा. काय होते नेमकी बिहेवियरिया बेसिनिया? जे बुरशी आहे ती काय करते?
ती किडीच्या शरीरात जाऊन बुरशी तयार करते सर, आणि त्याला पूर्ण बुरशीमुळे ती फाटून जाते ते त्याचं शरीर त्या किडीचं. ओके, ठीक आहे. तर तेही आपण बघूया. ते एक तुम्हाला आठवलं. अजून काय काय असे उदाहरण आहेत फंगसचे ज्या आपल्यासाठी मित्र सारखे काम करतात, शेतकऱ्यांसाठी शत्रूंना संपवतात? निमोरिया रिलायना. निमोरिया रिलाय नावाची एक बुरशी आहे, राईट? ट्रायकोडर्मा आहे सर. ट्रायकोडर्मा एक बुरशी आहे. अजून काय आहे? अजून आठवते? सोडोमोनास. मेटारायझम आहे सर, मेटारायझम. हा, मॅटर आहे, राईट. तर हे 4 उदाहरण आता तुम्ही राईट. आता 4 बुरशीचे नाव तुम्ही सांगितलेले आहे, तर ते आपल्यासाठी मित्र का आहेत? कारण ते शत्रू किडींना संपवतात, राईट? तसंच बॅक्टेरियामध्ये काही नाव आठवते का? बॅक्टेरियामध्ये आठवते नाव एखादी? HNPV सर. HNPV बॅक्टेरिया आहे का व्हायरस आहे? व्हायरस आहे सर. हा, HNPV नाव सांगा पूर्ण. काय होतं HNPV नाव? न्यूक्लियर पॉलीहायड्रोसिस व्हायरस. हेलिओटियस न्यूक्लियस पॉलीहायड्रोसिस व्हायरस. राईट. तर तो व्हायरस आहे. तर बॅक्टेरियाचं उदाहरण सांगा एखादी. BT आहे सर. बेसिल. हा, बीटीचं नाव काय? बॅसिलियस थुरिंजिएन्सिस. हा, आता सर्व ठिकाणी शेतकरी बीटी कापूस लावतात, तर तुम्ही सांगू शकता का हे बीटी कापूस म्हणजे नेमकं काय असतो? कारण सर्व बीटी कापूसवर काम तर करता तुम्ही, राईट? बीटी म्हणजे एक बॅसिलिस थुरिंजिएन्सिस आहे सर. त्यामध्ये क्रायवोनेसी आणि क्रायटो एबी असे 2 जीन टाकण्यात आले. ते 30 ते 90 ते 120 दिवसापर्यंत बोंडअळ्यांपासून संरक्षण देतात. ते संरक्षण कशा पद्धतीने होते तेच मला माहित करून घ्यायचं आहे. किरण सर जीन टाकलेला. हा, एक हॅलो सर. हा, सांगा. सर BT हा सर बोंडअळी टॉलरंट जीन्स होता सर. जर ते अटॅक केलं तर सर ते ठीक आहे. मला वाटतं किरण याच्यावर एक चांगला प्रकाश टाकू शकतो. किरण यांना एक स्पष्टता सर्वांना देऊन द्यायचं. हॅलो सर, एक मिनिट. हा, बोला. तर ते जे बॅसिलस थोरंजेलिस जीन टाकलेला असतो, 120 दिवसापर्यंत त्या झाडामध्ये पसरलेला असतो सर. आणि ती जी बोंडअळीचा हल्ला होतो त्यावर झाडावर, त्यावेळेस जे ते खातं ते झाड विषारी झालेलं असतं BT जीन मुळे. ते आळीच्या नरड्यामध्ये अटकून तिथं सर तिला खाद्य खाण्यासाठी तरसून ती मरण पावून त्यांची तिथं सायकल ब्रेक होते. याला ते BT जीन असं म्हणतात. ओके, राईट. किरण थोडं स्पष्टता देऊन देशील सर्वांना? बरोबर बोललात तुम्ही, फक्त किरण त्याला एक अलाइन करून घेईल अजून. किरण आहे का? हॅलो किरण? सूरज जयदीप कपडे घेतले. अरे हे काय चालू झालेलं आहे? डिस्टर्ब हँडलर कोण आहे? किरण, सूरज, जयदीप, अश्विनी, कोणालाही सांगता आलं अजून सांगा. तसा ऑन द लाईनच आहे, ट्रॅकच आहे तुम्ही, तरी स्पष्टता सर्वांना देऊन द्या एकदा. सर ट्राय करताय. सरांचा आवाज येत आहे. सर परत कनेक्ट होतात. हा, बोला. ओके, आवाज रिच नाही होऊन राहिलेले वाटते. ठीक आहे, तर ह्याच्यावर आपण प्रकाश थोड्या वेळाने टाकू. लेट देम कनेक्ट. बाकी सर्वांचं लक्ष. हा, बोला. म्हणून बोलतो मोहन सावंत सर. हा, बोला. तर ते तुम्ही ते सांगितलं ना सर. हॅलो
हा हा, बोला बोला. तुमचा प्रश्न काय होता सर? मी पुन्हा एकदा सांग. बीटी कशा पद्धतीनं काम करतो? बेसिलस तुरिंजेन्सिस नावाचा जो बॅक्टेरिया आहे ना, तर ते कापसाच्या बियाण्यामध्येच टाकण्यात आलेला आहे. तर तो कशा पद्धतीनं काम करतो ते सांगायचं होतं. शत्रुकीला कसं थांबवतो ते. बीटी शत्रुकीने खाल्ल्यानंतर सर बोंडअळीनं त्यांच्या लाळे वाटे ते त्यांच्या शरीरामध्ये जाते आणि शरीरामध्ये गेल्यानंतर त्यांच्या मीठ गट मधला जो अल्कलाईन नेचर असते त्याशी संयोग पाहून तिची उपासमारीनं त्या किडीची मृत्यू पावते. ओके. तर इथं सांगण्याचा उद्देश स्पष्ट आहे की जे शत्रू कीड आहेत त्यांना हे प्रिडेटर आणि पॅरासाइट्स ज्याच्यात पॅरासिटॉइड्स आहे, न्यूमॅटोड्स आहेत आणि पॅथोजन्स मध्ये पर्टिक्युलरली फंगी, बॅक्टेरिया, व्हायरस आणि प्रोटोझोआ हे कशा पद्धतीनं शत्रू किडीला संपवतात, ह्या स्लाइडचा एकमात्र उद्देश तो होता की असले नॅचरल एनिमीज जाणून घेणं, माहीत करणं की जे आपल्या शत्रू किडींना आटोक्यात आणतात. तर हे स्लाइड सर्वांना स्पष्ट आहे की या स्लाइड मध्ये काही प्रश्न आहेत कोणाला? तर नेमॅटोड बद्दल परत सांगा सर एकदा. न्यूमॅटोडचं उदाहरण तुम्हाला द्यावं लागेल नाही का एखादी? किरण आहे का कॉलमध्ये? न्यूमॅटोड मध्ये जसं किडींमध्ये दोन आहेत ना, शत्रू आणि मित्र, राईट? सेम तसं न्यूमॅटोड मध्येही मित्र आणि शत्रू आहेत. तर जे झेंडू लावतो आपण कोणासाठी लावतो? शत्रू न्यूमॅटोड साठी लावतो, राईट? आलं लक्षात? मित्र न्यूमॅटोड साठी झेंडू नाही लावत आपण. कशासाठी लावतो? शत्रू नेमॅटोड साठी. हा, जे पिकाला नुकसान करेल त्याच्यासाठी ते लावतो. आणि इथं जे गोष्ट होऊन राहिलेली आहे ते कोणत्या न्यूमॅटोडची गोष्ट होऊन राहिलेली आहे? मित्र नेमॅटोडची. मित्र न्यूमॅटोड है ना, जे किडींवर वाढून त्यांना नष्ट करतात, राईट? ओके सर, आता येत आहे आवाज? हा हा, येत आहे. आता मोबाईल मधून कनेक्ट, लॅपटॉपचा काही माईकचा प्रॉब्लेम झाला वाटतं एकदम. ओके. हा, तर कशाबद्दल आपला याचा चालू होतं पहिलं? एक त्यांना सांगायचं आहे की हे बीटी जे आहे ते कशा पद्धतीनं काम करते. ओके, बीटी म्हणजे बॅसिलस तुरिंजेन्सिस. हा जो बॅक्टेरिया आहे हा सॉइल मध्ये आढळतो, जमिनीमध्ये असतो. आणि आपण काय करत आहोत की जे सायंटिस्ट आहेत किंवा जे कॉटनची व्हरायटी डेव्हलप करतात, यामध्ये काय करतात की यातला जो बायोटेक्नॉलॉजी मार्फत बीटीतला एक जीन त्यांनी एक्सट्रॅक्ट केलेला आहे आणि तो आपल्या कॉटन क्रॉप मध्ये ते इन्सर्ट करतात. तो सीड मध्ये इन्सर्ट केलेला असतो ऑलरेडी, म्हणजे सीड प्रोड्यूस होतो त्यामध्ये तो आलेला असतो. तर हा जो बीटी जीन आहे, जेव्हा आपल्या बीटी कापूस असतो आणि याच्यावर ज्या काही लेपिडोप्टेरन पेस्ट आहे, जनरली आपली हिरवी बोंडअळी असेल, गुलाबी बोंडअळी असेल किंवा स्पॉटेड बोलवर्म असेल, पोडोप्टेरा असेल, यांनी जेव्हा हे आपल्या कापसाला, बीटी कापसाला खातात, तर यांच्या खाण्यावाटे तो जो काही त्या पानामध्ये जो जीन असतो तो शरीरात जातो. आणि शरीरात गेल्यानंतर ज्या ज्या इन्सेक्टचा जो पीएच असतो ना, आपण जे आतडे असतात आपल्या शरीरामध्ये, इंटेस्टाईन असतात, तसं या इन्सेक्ट मध्ये गट असतात. तर त्या गट मध्ये काय असतं, ज्या इन्सेक्टचा पीएच हा जास्त असतो, म्हणजे 7च्या वर किंवा 8च्या वर जिथे पीएच असेल, तर त्या पीएच मध्ये हे डिझॉल्व्ह होतात आणि डिझॉल्व्ह झाल्यानंतर ते ऍक्टिव्हेट होतात. ऍक्टिव्हेट झाल्यानंतर एंडोटॉक्सिन नावाचं एक पॉइझन तयार करतात ते. आणि हे पॉइझन काय करतं की त्यांचा जे शरीरातले आतडे असतात याला छिद्र पाडतात. आणि ती छिद्र पाडल्यामुळे काय होतं की ती खाल्ल्यापासून 2 दिवसाच्या आतमध्ये एक तर स्टार्टिंगलाच इन्सेक्ट काय करतात की पोट त्यांचं खराब होतं, पोट दुखायला लागतं. पोट दुखायला लागल्यामुळे इन्सेक्ट काय करतात की खाणं बंद करतात. आणि त्या एक तर त्यांचं ते आतड्यातून सर्व जे काही कंटेंट असतं त्या इंटेस्टाईन मधलं ते बॉडीमध्ये मिसळलं जातं. आणि दुसरी गोष्ट स्टार्वेशन, म्हणजे त्याच्यामध्ये त्यांना भुकीने पण, अशा बऱ्याचशा म्हणजे 2 गोष्टीमुळे काय होतात, आपण जे बोंडअळी आहे त्यांचा मृत्यू होतो किंवा त्यांच्या डेथ होते. थँक्यू. न्यूमॅटोडचं काही उदाहरण आहे मित्र न्यूमॅटोडचं? आपल्याकडे याच्यामध्ये जर पाहिलं ना, कापसामध्ये व्हाईट ग्रब जनरली पाहायला भेटतात, जे आपण त्याला म्हणतो ना व्हाईट ग्रब. तर व्हाईट ग्रबच्या मॅनेजमेंटसाठी रायझोट्रोगस नावाचा एक निमॅटोड येतो, रायझोट्रोगस उबेसस लुपस नावाचा. आणि हे निमॅटोड्स काय करतात की आपण मिश्रण करून किंवा त्यांचं मग जे आपण आहे जे म्हणतात त्याला सॉइल मध्ये अप्लाय करण्यासाठी येतात. तर सॉइल मध्ये अप्लाय केल्यानंतर काय करतात, हे जे व्हाईट ग्रब वगैरे इन्सेक्ट आहे ते याच्या शरीरात जाऊन त्यांची उत्पत्ती जास्त प्रमाणात करतात आणि त्याच्यामुळे काय होतात की जे काही इन्सेक्ट आहेत ते मरतात.
तर रायझोट्रोगस नावाचं एक आहे, तर जो एन्टोमोपॅथोजेनिक निमॅटोड आहे आणि तो व्हाईट ग्रब सारखे इन्सेक्टला, म्हणजे जे काही कोलेप्टेरियम इन्सेक्ट आहे त्यांना मारतो. थँक्यू. अजून या स्लाइडवर कोणाला प्रश्न आहेत काही? सर्व गोष्टी लक्षात आल्या जेवढं काय दाखवून दिसून राहिलेलं आहे समोर? सर प्रोटोझोआ ग्रुप मधलं सांगता येईल का एखादं उदाहरण? कोणता? प्रोटोझोआ ग्रुप. प्रोटोझोआ ग्रुप कॉटन मध्ये तर डायरेक्ट ह्याचं एक्झाम्पल नाही आहे, दुसरं भेटून जाईल तुम्हाला. कॉटन मध्ये मला वाटतं अजून याचा वापर झालेला नाही. किरण बरोबर आहे ना? येस सर, आणि याचा खूप जास्त प्रमाणात वापरही होत नाही आणि एवढा रिसर्च पण झालेला नाही प्रोटोझोआ. तर जे पॉप्युलर आहे, इव्हन न्यूमॅटोडचाही जास्त वापर होत नाही, तेही जरी एक व्हाईट ग्रबचं किरणनं सांगितलं पण तेवढं प्रचलन मध्ये नाही आहे. तर आपल्याला ही स्पष्टता येणं गरजेचं आहे की प्रचलित जे जास्त कोणतं आहे आणि इफेक्टिव्ह कोणतं आहे. राईट, इथं आपण क्लासिफिकेशन पूर्णच बघतो आहे, पण कॉटनला जास्त प्रचलित कोणतं आहे ते आपल्याला माहित करणंही गरजेचं आहे. राईट, तुमच्या इंटरेस्टसाठी दुसऱ्या पिकाचं प्रोटोझोआचं उदाहरण वाटल्यास दाखवता येईल. एंड मध्ये प्रयत्न करूया. तर हे स्पष्ट झालेले आहेत सर्व. आणि हा चित्र आहे, सर्वात वर एक ठिपके आहेत, हे कसलं आहे ते माहित पडलं का चित्र? माझा कर्सर ठेवलेला आहे ते. हा काय आहे? लेडी बिटल. आणि त्याच्या बाजूचे हिरवे राईट, आणि हा बाजूला दिलेला आहे हा क्रायसोप आहे सर. लेडीबर्ड बिटलचं लार्वा आहे सर. राईट. ढालकिडा जे म्हणत आहे ना त्याचाच लार्वा आहे तो, है ना, लार्वल स्टेज आहे. नाही, सिरपिट वगैरे नाही आहे, हा ढाडकीड आहे, त्याचाच लार्वल स्टेज आहे ते. राईट, 4 अवस्था असतात. नाही, सिरफिटचे नाही आहे, ढाडकिडाच आहे. लेडी बर्ड बिटल जो दाखवलेला आहे ना त्याच लार्वल स्टेज आहे, तो उत्तर बरोबर आहे. तर या पद्धतीनं आपण इथं समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे की जे नॅचरल एनिमीजचा जो क्लासिफिकेशन आहे, प्रिडेटर पॅरासाइट्स, तर त्याच्यात पॅरासिटॉइड म्हणजे काय, त्याचे उदाहरण, प्रिडेटरचे उदाहरण, फंगी, बॅक्टेरिया, व्हायरस, त्याचे उदाहरण आपण बघितलेलं आहे. न्यूमॅटोड मध्ये उदाहरण बघितलेलं आहे, प्रोटोझोआ मध्ये आपण उदाहरण बघितले नाही. त्याच्यानंतर आपण सेकंड स्लाइड मध्ये येऊ. विजिबल आहे का स्लाइड माझी? ओके. तर जे प्रिडेटर ग्रुप आपण तुम्हाला दाखवलेलं होतं, प्रिडेटर म्हणजे दुसऱ्या किडींचे अंडे, अडी किंवा कोस किंवा जे काही पतंग असतील त्यांना खाणारी कीड. तर आता ही जी कीड आहेत ना, आता ज्यांचं बीएससी एग्रीकल्चर असेल कदाचित त्यांना ते ऑर्डर समजेल, हेमिप्टेरा, कोलिओप्टेरा, डिप्टेरा आणि हायमोनेप्टेरा. पण ज्यांचं नाही झालेलं आहे त्यांनाही समजेल, कारण ब्रॅकेट मध्ये लिहिलेलं आहे. हेमिप्टेरा मध्ये बग्स, आणि बग्स काय असतात तो चित्र बघून घ्या की त्यांना असं प्रोबेप्सिस असतो, सोंड असते त्यांना डासांसारखी, है ना, रस शोषण करण्यासाठी. राईट, बग्स त्या कॅटेगरीमध्ये असतात. बिटल्स तुम्हाला माहित आहेत, आता ग्रब ही बिटल कॅटेगरीमध्ये असतो, है ना, व्हाईट ग्रब्स वगैरे जे म्हणतो हे सर्व बिटल. तो एक उदाहरण तिथं चित्र दिलेलं आहे. असले जे इन्सेक्ट आहेत ते बिटल कॅटेगरीमध्ये येतात. आणि फ्लाईज, है ना, डिप्टेरा जो आहे, सर्व फ्लाय जे असतात, चित्र फ्लायचं टाकलेलं आहे. आणि चौथी जे कॅटेगरी आहे हायमोनेप्टेरा म्हणजे वास, हे गांधील मासी तर तुम्हाला सर्वांना माहितच आहे, माहित आहे ना? तर इथं हे चार ग्रुप दाखवण्याचा अर्थ असा आहे. आणि ह्याचा आधी बराच वेळा शब्द वापरलेला होतो, लेपिडोप्टेरन इन्सेक्ट म्हणतो आपण, तो एक कॅटेगरी आहे. पण लेपिडोप्टेरा जो ऑर्डर आहे त्याच्यात सर्व जेवढे किडी आहेत ना ते खूप खादाड किडी आहेत, ते मोस्टली शाकाहारीच असतात. पण त्या सर्व किडींना मारणारे हे बाकीचे बघा, मित्र कीड आपल्यासाठी, म्हणजे त्यांच्यासाठी शत्रू. राईट, तर 4 कॅरेक्टर असतात ह्या मित्र किडींमध्ये, म्हणजे प्रिडेटर मध्ये, है ना. आणि ते 4 कॅरेक्टर काय आहेत की तुम्हाला ऑर्डर वाईज इथं हायलाइट करण्यात आलेलं आहे की ते 4 कॅरेक्टर सर्वांमध्ये मोरारलेस असतातच, पण प्रॉमिनंट कॅरेक्टर काय आहे
तर जसं बग्स वाली कॅटेगरी तुम्ही बघा, तर त्याचं प्रॉमिनंट कॅरेक्टर असं आहे की ते लवकर एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणावर जातात, फास्ट मुव्हिंग असतात. मैं करता हूं, मैं एक ट्रेनिंग ले रहा हूं, मैं करता हूं. तर बग कॅटेगरी जी आहे ती फास्ट मुव्हिंग असते. आणि बिटल कॅटेगरीमध्ये बघा, तुम्ही स्वतःही असले किडे तुम्ही बघितलेच आहे. ढाड आपलं काय म्हणतात ते ग्रब्स वगैरे तुम्ही बघताच है ना. त्याला काय म्हणतो आपण, डंग रोलर सारखा एक असतो ना, गोबर किडाही म्हणतात काही काही लोक त्याला, राईट. तर त्याचं जे माउथ पार्ट असते ते स्ट्रॉंग असतात, स्ट्रॉंग माउथ पार्ट असतात. फ्लाईज जनरली इंडिव्हिज्युअली फीड करतात, ते ग्रुपमध्ये फीड करत नाही. आणि वास्प जे असला त्यांची जे कॅटेगरी असते बिग आईज असतात. तर हे 4 ऑर्डरमध्ये 4 कॅटेगरीमध्ये हे प्रेडेटरला समजण्याचा ह्याच्यासाठी प्रयत्न आहे की जेव्हा तुम्ही शेतामध्ये जाता तर तुमचं हे बघितल्यानंतर लक्षात आलं पाहिजे की मित्रकीड कोणती आणि शत्रुकीड कोणती. आणि ते मित्रकीड आहे तर त्याचं नेचर काय आहे. जर बिटल कॅटेगरीमध्ये असला तर ते स्ट्रॉंग माउथ पार्टवालं नेचर आहे त्याचं. बग्स कॅटेगरी मधलं असला तर हे फास्ट मुव्हिंग वाले आहे, हे तुम्हाला समजलं पाहिजे है ना. आणि फ्लाईज कॅटेगरी मधले आहे तर ते ग्रुपमध्ये जनरली फीड करत नाहीत है ना. आणि वास्प कॅटेगरी मधले असतील तर त्यांचे डोळे मोठे असतात. तर हे काही कॅरेक्टर्स आहेत, त्या कॅरेक्टरला धरून तुम्ही मित्रकीडला लवकर ओळखू शकता, म्हणून हे 4 ग्रुप करण्यात आलेले आहेत. तर अशा पद्धतीनं थोडंसं तुमचा माइंडसेट बनवला आणि तुम्ही शेतात गेले तर लवकर तुम्ही मित्रकीड ओळखू शकाल की ही मित्रकीड कोणत्या कॅटेगरीची आहे. मदत होईल ह्या चित्रावरून समजण्यासाठी. येस सर. हो सर. हो ओके. अजून ह्या स्लाइडवर काही एक्सप्लेनेशनची किंवा काही प्रश्न आहे कोणाच्या मनात? प्रश्न असेल तर विचारू शकता, नाहीतर दुसऱ्या स्लाइडवर जाऊया आपण. जाता येईल? हो सर. ओके. झालेली. ओके. हे पॅथोजेन्स आपण बघितलेले होते. पॅथोजेन्स तुम्हाला माहित आहे की जसं आता तुम्ही ह्यालाही पॅरासाइट म्हणून बघितलेलं आहे. व्हायरस, बॅक्टेरिया, फंगी हे 3चे उदाहरण आपण बघितलेले आहे. ते किती दिवसात असर करते तर तुम्हाला इथं सर्वात फास्ट असर करणारा दिसेल की बॅक्टेरिया कॅटेगरी जे आहे ते लवकर असर करते. 30 मिनिटं ते 3 वीक असं त्याचा वेळ आहे. फास्ट आणि लॉंग लास्टिंग पण आहे. व्हायरसेस मध्ये तुम्ही बघा की स्पीड ऑफ किलिंग 3 to 10 days आणि फंगीमध्ये 4 to 7 days. आणि व्हायरसेस जनरली लॅपिडोप्टेरा गोष्टी झालेलीच आहे. मोस्टली लॅपिडोप्टेरा कॅटेगरी सर्वच ठिकाणी हे व्हायरस, बॅक्टेरिया, फंजाय त्यांच्यावर काम करतात. पण जसं व्हायरसच बघितलं तर लॅपिडोप्टेरा सोडून हायमोनोप्टेरा आणि बॅक्टेरियामध्ये डिप्टेरा आणि लॅपिडोप्टेरा ह्या कॅटेगरीच्या इन्सेक्ट्सवर ते जास्त काम करतात. आणि जी काही एंट्री आहे ह्या व्हायरस, बॅक्टेरिया, फंजायची ते माउथ मधूनच जातो, म्हणजे खाल्यानंतर. आणि इव्हन फंगी जे असला ते क्युटिकल जे बॉडीवर बारीक छिद्र असतात त्याच्यातून त्याचं इन्फेक्शन होतो किडींवर. ओके. या स्लाइड मध्ये कोणाला काही एक्सप्लेनेशनची गरज आहे की पॅथोजन्स कोणत्या होत, त्यांचे होस्ट रेंज काय आहे, मोड ऑफ एंट्री काय आहे आणि स्पीड टू किल जे काही आहे, 3 गोष्टी तर सांगण्यात आलेल्या आहेत. हे स्पष्ट आहेत का सर्वांना? हॅलो. हो सर. हो सर. ओके. हो सर. आता काही इथं साईन आणि सिम्पटम्स आहेत, तुम्हाला ओळखायचं आहे आणि सांगायचं आहे. पहिला चित्र काय आहे सांगू शकाल? पहिल्याच रो मध्ये मावा आहे सर. मावा. मावा आहे सर. मावा आहे. ओके. आणि दुसरा सिम्पटम कसला आहे? ते आपल्या जॅसिड्सनं पानाचा रस तुडतुड्यामुळे सर. ओके. आणि तिसरा थ्रिप्स, त्याला मराठीत फुलकिडे म्हणतो आपण, राईट? त्यांचा प्रादुर्भाव आहे, त्याचे सिम्पटम्स आहे. आणि चौथ्या ह्याच्यात काय दाखवलेलं आहे?
तुडतुडे सर तुडतुडे 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 आणि चौथ्या पाचव्या याच्यात काय आहे? मिलीबग मिलीबग आहे सर. मिलीबग आहे सर. आणि मग दुसऱ्या रो मध्ये पहिला चित्र कशाचं आहे? माव्याच्या मुळे सर शेंड्यावरचे पाने खोकड्या झाले. मोकळे झाले सर. माव्याचा प्रादुर्भाव आहे सर. अजून प्रयत्न करा. अचूक कोण सांगेल? थ्रिप्सचे अटॅक आहे सर. तणनाशकामुळे होते सर असं. हा तणनाशकामुळे पण होऊ शकते सर. बरोबर आहे. ओके. ही जे एक दुसऱ्या रो मध्ये तिसऱ्या नंबरचं चित्र कसलं आहे? फुलकिड्याचा आहे सर. फुलकिडा. तर त्या थ्रिप्सच्या वर जो पहिल्या याच्यात दिलेला आहे तो थ्रिप्सचा अटॅक आहे. आणि हा जो सेकंड रो मध्ये पहिला चित्र आहे त्याच्या बाजूला दुसऱ्या नंबरचं चित्र कसलं आहे? व्हाईट फ्लाय आहे सर. व्हाईट फ्लाय सर. राईट. पांढरी माशी वाढ आहे. ते पांढरी माशीचे साईन आहे आणि त्याच्या बाजूला पहिला चित्र जो आहे तो त्याचे सिम्पटम्स आहे. राईट. हो यस सर. पांढरी माशी प्रादुर्भावाचं चित्र आहे. बाकी सेंद्रिय बोंडअळी तर सर्वांनाच ओळखता येते. राईट. हो यस सर. चित्रामध्ये मोठी असते तर स्पष्ट दिसते पण शेतामध्ये दिसत नाही. मॅग्निफाईंग ग्लास लागतं तिथं बघण्यासाठी. राईट. यस सर. ते धाग्यासारखी बारीक असते. ते बघता आली पाहिजे. बोंड तोडूनही बघावं लागते कधी कधी. त्याचं इन्फेस्टेशन इथं दिलेलं आहे. तर हे एवढे चित्र सर्वांना स्पष्ट आहेत साईन आणि सिम्पटमचे. यस सर. हो सर. थोडं डिसीजचे बघून घेऊया. सांगा पहिला रोचा पहिला चित्र काय आहे? लाल्या आहे सर. हे मॅग्नेशियम लाल्या सर. ओके. आणि दुसरं चित्र? अवघड आहे. मॅग्नेशियमची कमतरता. कशाचं? आणि लाल्या कोणत्या काय कारणास्तव होते? मॅग्नेशियम अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे सर. वातावरणामुळे होते सर. आणि कमी जास्त सर पावसाच्या कमतरतेमुळे. लाल्या सर अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे, किडी रोगामुळे होते आणि वातावरणातील बदलामुळे पण होते. ओके. किडी रोगामुळे पण होते सर. वातावरणातील बदलामुळे. तर डिफिशियन्सी आहे कॅज्युअल ऑर्गॅनिझम म्हणून. तिसरा नंबरचा चित्र कशाचा आहे? मुडकून जाय सर. मोडको. चौथा नंबरचा? अल्टरनेरियाचे पाण्यावरील ठिपके आहेत सर. ते अल्टरनेरियाची पाण्यावरील ठिपके. राईट. अल्टरनेरिया आहे सर. ते बुरशीजन्य रोग आहे. हा बुरशीजन्य आहे. तेच मला विचारायचं. अल्टरनेरिया कशामुळे होतो? बुरशीमुळे होतो. राईट. बुरशीमुळे होते सर. ओके. आणि त्याच्यानंतर पाचव्या नंबरचा जो दाखवला आहे चित्र तो कसला आहे? मर रोग आहे सर. मर रोग आहे सर. मर रोग. जास्त पाऊस पाणी मुळांच्या कार्यक्षमतेमुळे कमी परिणाम होते. त्यामुळे ते झाड मरते सर. पाणी साचून राहिलं तर. काय कोणता विल्ट म्हणतात त्याला? पॅराविल्ट. विजय मी करतो तुला ही मीटिंग झाल्यावर. पहिलं दुसऱ्या लाईन पहिलं पॅराविल्ट आहे. आणि हे बाकी दुसऱ्या लाईनचं पहिलं चित्र? पॅराविल्ट. पॅराविल्ट आहे की मर आहे? आकस्मिक मर आहे सर. ओके. आणि मग दुसरा चित्र? हे अँग्युलर लीफ स्पॉट ऑफ कॉटन. हा हे बुरशीजन्य आहे. हे बुरशीजन्य आहे की? एक मिनिट. एकच मिनिट. दह्या रोग आहे सर. दह्या रोग. तिसऱ्या नंबरचा दह्या रोग आहे. राईट. दही शिंपल्यासारखं दिसता येतं है ना? इंग्रजीचं नाव सांगा दह्या रोगचं. काय पावडरी मिल्ड्यू आहे की काय? पावडरी मिल्ड्यू आहे सर. पावडरी मिल्ड्यू. ओके. पावडर मिल्ड्यू आहे.
आणि मगाशी कोणी तणनाशकाचा मग म्हणत होता फरक बघा, तणनाशकामुळे असा वेगवेगळं आहे. हो सर, येस सर, येस सर, बरोबर आहे सर. है ना? आणि हा शेवटचं चित्र कसंच आहे सांगता येईल? पानावरील टिपके सर ते मला एवढं सांगा, शेवटच्या रो मध्ये सेकंड नंबर आणि हा लास्ट नंबरचा आहे, याच्यातून बॅक्टेरियल ब्लाइट कोणता आहे? बॅक्टेरियामुळे होणार. सेकंड रो मधलं 2 नंबरचं बॅक्टेरियल राईट. आणि हा शेवटचा फंगल आहे. फंगल आहे. तर या पद्धतीने हे सिम्पटम्स बघून तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. मग तशा पद्धतीने शेतकऱ्यांनाही तुम्हाला स्पष्टता देता आलं पाहिजे. पुन्हा शुक्रवारी तुमचा पोस्ट सोईंग आस्पेक्ट वर ट्रेनिंग आहे. काही याच्याबद्दल स्पष्टता किरण पण तुम्हाला त्याच्यात देईल. राईट. तर या पद्धतीने जर तुम्ही बघितलं की पिकावर जे येणारे विल्ट आहे, म्हणजे जे काही वाढून जातात झाडं, लिप स्पॉट आहे किंवा पिवळापण आहे, है ना, मोझॅक आहे, किंवा जे पानांचं जे काही साईज आहे ते कमी होऊन जातो, है ना, त्याच्यावर कॅन्कर सारखे असे काही स्ट्रक्चर्स उभे होतात, जसं सायट्रस कॅन्कर तुम्हाला माहितच आहे. जे काही पानं आहेत, डिस्टॉर्शन ऑफ लिव्स, ते एक सिम्पटम्स आहे. विचेस ब्रूम म्हणजे झाडू सारखे जे आपली घरात असते, आणि गॉल, काही मोठे स्ट्रक्चर्स होतात. हे वेगवेगळे सिम्पटम्स तुम्हाला झाडावर दिसतात. पण आपल्याला इथं माहित करणं गरजेचं आहे की हे जे सिम्पटम्स आहे, आता ते सिम्पटम्स तुम्हाला झाडावर 2 कारणास्तव होतात. त्याला बायोटिक फॅक्टर म्हणतो आणि अबायोटिक फॅक्टर असं म्हणतो आपण. स्लाइड मध्ये तुम्हाला जेवढे फॅक्टर्स दाखवण्यात आलेले आहे हे सर्व बायोटिक फॅक्टर आहे. अबायोटिक फॅक्टर मध्ये काय काय येतात दुसऱ्या स्लाइड मध्ये तुम्ही दाखवणार. पण आपल्याला एक स्पष्टता येणं गरजेचं आहे की आता जसं लिप स्पॉट आहे, तर तुम्ही बघा, लिप स्पॉट फंगलमुळे होतो, बॅक्टेरियामुळे होतो, व्हायरसमुळे होतो आणि इन्सेक्टमुळे होतो. तर नेमकं इन्सेक्टचा साईन आणि सिम्पटम्स कसं असतो, व्हायरसचा साईन आणि सिम्पटम्स कसं असतो, बॅक्टेरियाचा कसं असतो, फंगसचा कसं असतो, हे ओळखता आलं पाहिजे. हे ओळखता आलं तरच तुम्ही प्रॉपर डायग्नोसिस करू शकता आणि मग त्यानुसार प्रॉपर सजेशन्स समोर शेतकऱ्यांना तुम्हाला देता येऊ शकेल. तर ह्या स्लाइड वरून हे सांगण्याचा प्रयत्न होता. आता इथं बघा, आपण ही स्लाइड सर्वांना स्पष्ट दिसत आहे का? हो सर. जसं तुम्ही आता इथं बायोटिक आणि अबायोटिक फॅक्टर बघू शकता, है ना, की जसं सन स्कॉल्ड आहे, फिजिकल डॅमेज आहे, सॉइल टाईप किंवा स्ट्रक्चरमुळे होणार आहे, खाली सॉइल फर्टिलिटीमुळे किंवा जास्त पाण्यात झाल्यामुळे, क्लायमेट, विंड स्टॉर्म, टेम्परेचरमुळे जे होतात. तर हे सर्व अबायोटिक फॅक्टर्स आहेत. फंगस, वॉटर मोल्ड, बॅक्टेरिया, व्हायरस, फायटोप्लाझ्मा, न्यूमॅटोड, इन्सेक्ट, माइट्स, बर्ड्स, एनिमल, पॅरासिटिक प्लांट किंवा वीड्स, ह्यांच्यामुळे जे काही होत असेल आपल्या पिकाला नुकसान, तर त्याला आपण बायोटिक फॅक्टर म्हणतो. म्हणजे सजीव फॅक्टर आणि निर्जीव फॅक्टर. तर अशा पद्धतीनं एका पिकावर जे काही सिम्पटम्स असतात त्या सिम्पटम्सला आपल्याला ओळखावं लागेल. की जसं आता बघा, झाडांचं सुकणं फंगसमुळे सुकू शकतो, वॉटर मोल्डमुळे सुकू शकतो, बॅक्टेरियामुळे सुकू शकतो, है ना. व्हायरस आणि फायटोप्लाझ्मामुळे सुकत नाही जनरली. न्यूमॅटोडमुळे झाड सुकतो, इन्सेक्टमुळेही सुकतो, माइट्समुळेही सुकतो, एनिमल बर्ड्सने डॅमेज केला तरी सुकतो, न्यूट्रिएंटमुळे माइट्स एनिमल आणि न्यूट्रिएंटमुळे सुकत नाही. फिजिकल जे काही हर्बिसाइड्स वगैरे वापरलं जातं त्याच्यामुळे सुकतो. असंच लिप स्पॉटचं बघा, लिप स्पॉट मध्येही बायोटिक फॅक्टर, फंगस, वॉटर मोल्ड, बॅक्टेरिया याच्यामुळे लिप स्पॉट दिसतात. पुन्हा इन्सेक्टमुळे लिप स्पॉट दिसतात आणि हर्बिसाइडमुळे लिप स्पॉट दिसतात. आपण येलोइंग बघून राहिलेलं होतं. आता येलोइंग बघा, झाडाचं मध्ये येलोइंग एक फक्त एनिमल आणि बर्ड सोडून दिला, ह्या सर्व बायोटिक अबायोटिक फॅक्टरमुळे झाडावर येलोइंग दिसते. तर ह्या स्लाइडच्या इथं ठेवण्याचा आणि दाखवण्याचा पर्पज हेच आहे की आपल्याला एक स्पष्टता यायला पाहिजे. जसं मोझॅक आहे, मोझॅक मोस्टली व्हायरसमुळे तुम्हाला सर्वांनाच माहित आहे ना, इन्सेक्टमुळे पसरतो तो. माइट्समुळेही त्या पद्धतीनं मोझॅक सिम्पटम्स दिसतो आपल्याला, न्यूट्रिएंट डेफिशियन्सीमुळे दिसतो. तर हे कोणते कोणते बायोटिक आणि अबायोटिक फॅक्टर आहेत ज्यामुळे हे सिम्पटम्स दिसतात, ह्या स्लाइडमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी तुमच्यासोबत शेअर करेल, याला व्यवस्थित बघा. आणि कापसावरही अशा पद्धतीनं जे सिम्पटम्स दिसतात
ह्याच्या अगोदरच्या स्लाइड मध्ये आपण बघितलेलंच आहे पर्टिक्युलरली. तर ऑब्झर्वेशन तुमचं असं असायला पाहिजे की कापसावर असे काही सिम्पटम्स दिसले तर ते कशामुळे आहे ते आयडेंटिफाय झालं रूट कॉज, तर मग तुम्ही त्याला प्रॉपर समोर सॉल्युशनही सांगू शकता. तर ही स्पष्टता प्रत्येकाला येणं गरजेचं आहे, तेव्हा तुम्ही झाडांचे डॉक्टर बनू शकता आणि मग शेतकऱ्यांना सांगू शकता. आता ह्या ट्रेनिंग मध्ये आपण शेवटी ही ट्रेनिंग आपल्याला कशा पद्धतीने मदत करणार, हे नॅचरल एनिमीज आपण ओळखण्याचा प्रयत्न केलं. प्रिडेटर, पॅरासाइट्स मध्ये पॅरासिटॉइड्स, न्यूमॅटोड्स, पॅथोजन्स, मग पॅथोजन्स कॅटेगरीमध्ये बॅक्टेरिया, फंगस, व्हायरस आणि प्रोटोझोआ हे बघितलं. पण आता हे सर्व अभ्यास झाला, एवढं तुम्ही अभ्यास केलं, तुमचं हे सर्व ज्ञान वाढलं. त्या ज्ञानाचा वापर काय अल्टिमेटली, कारण आपण फक्त ज्ञान वाढवण्यासाठी नाहीये, आता हे ज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. तर आता ज्या पद्धतीनं मी तुम्हाला 2 तास सांगताय, शेतकऱ्यांकडे असं 2 तास ते एवढं पॅशन्स नाही आहे की तुमच्यासोबत ते बसू शकतील. तर तुम्हाला कमी वेळामध्ये हे सर्व गोष्टी शेतकऱ्यांना सांगावं लागतं. तर फायनली मग आपल्याला शेतकरी पातळीवर जेव्हा कोणतीही गोष्टी घेऊन जायची असेल तर आपली कम्प्लीट अंडरस्टँडिंग असणं गरजेचं आहे आणि त्याच्यातलं फक्त महत्वाचं जे पार्ट आहे जे शेतकरी करू शकतील ते त्यांना सांगणं आणि त्यांना स्पष्टता देणं गरजेचं असतं. तर हा जो आता स्क्रीनवर तुम्हाला दिसलेला आहे आणि त्याला शार्ट मध्ये लिहिलेला आहे PMDG, तर मला वाटतं की मी प्री रीड साठी हा मटेरियल शेअर केलेला होता. अभ्यास केलेला आहे का तुम्ही PMDGचा? कोणी वाचलेला आहे, ह्याला वाचन केलेलं आहे? हा प्री रीड साठी दिलेला होता मी, गुलाबी बोंडअळीसाठी. मला स्पष्टता तुम्ही दिली तर समोर जाण्यासाठी सोयीस्कर होईल. कोणी अभ्यास केलेला आहे याचा? हे वाचलेलं आहे का? येस ऑर नो? हो सर, वाचला. वाचलेलं आहे. एक रिस्पॉन्स आलं म्हणजे 239, मग असे 48. ओके, हॅलो वाचलेला आहे सर. हॅलो वाचलेला आहे. PMDG म्हणजे काय सांगू शकाल का? वाचलेलं आहे तर PMDG म्हणजे काय? प्रेझेंटेशन मॉनिटरिंग डायरेक्ट कंट्रोल. प्रिपरेशन मॉनिटरिंग डायरेक्ट कंट्रोल. ओके, अंदाज लावलेला आहे की वाचलेला आहे? वाचलेला आहे सर. तर मग वाचलेलं आहे तर चुकीचे नाही सांगू शकणार ना तुम्ही, राईट? वाचलेलं आहे तर बरोबर त्याचा अर्थ सांगणार. पेस्ट मॅनेजमेंट डिसिजन गाईड असा त्याचा अर्थ आहे. काय आहे? पेस्ट मॅनेजमेंट डिसिजन गाईड ऑफ पिंक बोलवर्म, बरोबर ना? हो सर. आता पिंक बोलवर्म तुम्हाला मॅनेज करायचं असेल तर एवढं नॅचरल एनिमी आणि सर्व प्रोसेस आपण समजून घेतली तर नेमकं आता शेतामध्ये तर आपल्याला सॉल्युशन घेऊन जायचं आहे ना आणि त्यानुसार ऍक्ट करावं लागेल. तर जर शेतकऱ्यांना तुम्हाला सांगायचं असेल तर तुम्ही शेतकऱ्यांना सांगण्यासाठी आता जसं कापसावर येणारी मुख्य जे कीड आहेत की पिंक बोलवर्मचा त्रास आहे, व्हाईट फ्लाईसचा त्रास आहे, थ्रिप्सचा आहे, हा फुलकिडे ज्याला म्हणतो आपण, पांढरी माशी, तुडतुडे, हिरवे तुडतुडे जे आहेत, जॅसिडचा आहे, मावा है ना, ऍफिडचा त्रास आहे. तर हे 5 मोठे मोठे मेजर इन्सेक्ट म्हणू शकतो आपण, है ना. तर ह्या 5 मेजर इन्सेक्टचा PGDM शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणं ही आपली ड्युटी ह्या नॅचरल एनिमीच्या माध्यमातून आहे. तर मोर ऑर लेस ह्याच्यातल्या बऱ्याच गोष्टी आपण ऑलरेडी शेतकऱ्यांना सांगतोय. असं नाही की फर्स्ट टाइमच हे सर्व एकदम फ्रेश त्यांच्याकडे आपण घेऊन जाणार आहे. फक्त काही गोष्टी जे एड झाल्या असतील किंवा जे काही सिस्टमॅटिक वेनी इथं मांडण्यात आलेले असतील त्या पद्धतीने आपल्याला ह्याला अंडरस्टूड करायचं आहे. तर ह्याच्यात तुम्हाला 2 कलर दिसून राहिलेला आहे, एक ग्रीन कलर दिसून राहिलेला आहे आणि की हिरवं कलर दिसून राहिलेला आहे. तर हे ग्रीन आणि हिरवं कलर का दिलेला आहे, कधी विचार केला का तुम्ही वाचताना? सॉरी, ग्रीन आणि येलो. ग्रीन आणि येलो 2 कलर देण्यात आलेले आहे. सांगता येईल तुम्हाला हे 2 कलर का वापरलेला आहे? सर ग्रीन मध्ये आपण बायोरॅशनल पेस्टिसाइड म्हणजे
जैविक Right. पद्धतीने नियंत्रण करू शकतो. राईट. ग्रीन मध्ये असे उपाय ज्या उपायामुळे कोणालाच काही डेंजर नाही. राईट. प्रिव्हेंटिव्ह आणि क्युरेटिव्ह मेजर. राईट. प्रिव्हेंटिव्ह क्युरेटिव्ह हे 2 मेजर कॅटेगरी झाले. राईट. पण इथं स्पष्टता हे आहे की ग्रीनचा अर्थ आहे की ह्या उपायामुळे कोणालाही काही डेंजर नाही. बरोबर ना? येस सर. आणि येलो मध्ये थोडी प्रॉब्लेम आहे है ना, थोडं ह्याच्यामुळे विषारी आहे सर. हा विषारी आहे, पॉइझन. बरोबर. तर दुसऱ्या ऑर्गॅनिझमला हे थोडं धोक्याचं होऊ शकतो, म्हणून ते येलो आहे कॅटेगरी. तर आपण जेव्हा नॅचरल एनिमी सारखा अभ्यास केला तर आपल्याला अगोदर आपली स्ट्रॅटेजी, ग्रीन स्ट्रॅटेजी क्लिअर असायला पाहिजे की त्या स्ट्रॅटेजीमुळे पिंक बोलवर्म मॅनेज करताना ह्या इकोसिस्टम मध्ये ह्या जेवढी काही जैवविविधता आहे त्याला कसल्याही पद्धतीचा डेंजर नाही, असे उपाय आपण ग्रीन मध्ये आणतो. आता त्या ग्रीन मध्ये 3 कॅटेगरी आहे की प्रिव्हेंटिव्ह मेजर्स, मॉनिटरिंग कसं करणार आपण, आणि डायरेक्ट कंट्रोल करायचं असेल तर काय करू पिंक बोलवर्मसाठी. तर पिंक बोलवर्म येऊ नयेच. आता 4 स्टेट तुम्हाला ते माहीत झालेलेच आहे, अंडी, अडी, कोस आणि पतंग है ना. आणि पिंक बोलवर्मचे तुम्हाला रोसेट फ्लावर आणि ते बोंडामध्ये छिद्र करून जाते अडी, ते सर्व गोष्टी माहित आहे, नेचर ऑफ डॅमेज माहित आहे. तर आपण प्रिव्हेन्शन मध्ये लक्ष देऊया. तर इथं तुम्हाला एक टाइमलाईन दिलेली आहे की प्रिव्हेन्शन मध्ये इन जानेवारी मंथ ग्रेजिंग एनिमल आफ्टर हार्वेस्टिंग टू डिस्ट्रॉय डिफरंट स्टेज ऑफ पेस्ट लाईक बोलवर्म अँड सकिंग पेस्ट. जानेवारी नंतर जे काही धसकटे असतात कापसाचे, तर ते जनावरांना चरण्यासाठी तिथं सोडून द्यायला पाहिजे. तर त्याचा जे काही वेगवेगळ्या स्टेजेस मध्ये बोलवर्म किंवा सकिंग पेस्ट असतील ते डिस्ट्रॉय होतील. तर हा एक ग्रीन आणि प्रिव्हेंटिव्ह उपाय होऊ शकतो. दुसरा प्रिव्हेंटिव्ह उपाय काय होऊ शकतो की इन फेब्रुवारी रिमूव्हल अँड डिस्ट्रक्शन ऑफ प्लांट डेब्रीज, यूज ऑफ कॉटन क्रॉप रेसिड्यूज फॉर कंपोस्टिंग वाईल आर व्हाईट कोल ब्रिक्स मेकिंग. मग चरण्यासाठी सोडल्यानंतर जे काही हिरवा आहे आणि त्याच्यात काही अंडी आणि ज्या अवस्थेमध्ये त्या किडी असतील ते निघून जातील. मग जे काही तिथं धसकटे राहिलेले आहेत त्याच्यापासून कंपोस्ट बनवण्यात येऊ शकतो, किंवा त्याच्यापासून पॅलेट्स जे म्हणतो आपण, ब्रिक्स है ना, कोल, व्हाईट कोल ज्याला म्हणतो, त्याच्यासाठी त्याचा वापर होऊ शकतो. हे फेब्रुवारी मध्ये काम होऊ शकते. हेही ग्रीन उपाय आहे. मग मार्च मध्ये काय होऊ शकतो की इन मार्च डीप समर प्लाविंग ऑफ लँड टू डिस्ट्रॉय बोलवर्म पीपल स्टेज इन केस ऑफ हेवी इन्फेस्टेशन. म्हणजे ज्या शेतात जास्त इन्फेस्टेशन झालं असेल तर तिथं समर प्लाविंग केली तर ते जे काही किडींची अवस्था मातीमध्ये दडलेली आहे ते बाहेर होतील. ते जास्त सनशाईन मध्ये जे काही सनलाईट आहे त्याच्यात डिस्ट्रॉय होतील आणि काही पाखरं त्यांना वेचून खाऊन जातील. तर हा तिसरा उपाय आहे. चौथा उपाय तुम्ही काय करू शकता की इन जून अँड जुलै प्लांटिंग ऑफ मीडियम ड्युरेशन आणि शॉर्ट ड्युरेशन आणि लॉंग ड्युरेशन व्हेरायटी जेव्हा आपण म्हणतो तर त्याचं वय ही विचारलं जाते त्या व्हेरायटीचं काय असेल. तर 1 ते 60 दिवस ते 180 दिवस त्याला आपण मीडियम व्हेरायटी म्हणतो की अशा पद्धतीचे व्हेरायटी लावलं पाहिजे आणि पीक फेरपालट केली पाहिजे है ना. पीक फेरपालट मध्ये दिलेलं आहे की सोयाबीन असेल तर वीट आणि नंतर कॉटन. पण बऱ्याच ठिकाणी कन्फ्युजन असं होतो की मागच्या सीझन मध्ये त्यांनी कॉटन लावलं, मधात वीट किंवा ग्राम लावलं, पुन्हा कॉटन लावलं, तर क्रॉप रोटेशन होते. तर प्रत्येकाने ते नीट करून घ्या. तसं क्रॉप रोटेशन होत नाही. 1 वर्षाची गॅप बसली पाहिजे. यावर्षी कॉटन लावलेलं आहे तर 1 वर्षाच्या नंतरच तिथं कॉटन आलं तरच तो क्रॉप रोटेशन होतो. या पद्धतीनं क्रॉप रोटेशन केलं पाहिजे. रटून क्रॉप टाळलं पाहिजे. पिकाची लाईफ वाढवली नको पाहिजे. सोईंग ऑफ इंटरक्रॉप, काउपी, ग्रीन ग्राम, ब्लॅक ग्राम, हे सर्व एक रो कॉटनची तर 1 ग्रीन ग्राम, ब्लॅक ग्रामची, या पद्धतीनं ते करणं गरजेचं आहे. यामुळे काय होईल की जे नैसर्गिक मित्र आहेत, नैसर्गिक ज्याला नॅचरल एनिमीज आपण म्हणतो, मित्र कीड, त्यांचं संवर्धन होईल. की जसं स्पायडर आहे, मिरिट बग आहे, हॉवर फ्लाय आहे, हे सर्व त्या शेतामध्ये ये भी करने का है तो प्यू टैबलेट की जरूरत भी निकालनी.
खाते में जाएंगे. डिस्टर्ब हँडलर बघा है ना. ह्या सर्व मित्र किडींचं संवर्धन होईल हे जर पिकं लावली. लेट सोईंग अवॉइड केलं पाहिजे. 15 जुलैच्या नंतर लागवड करायला नको पिकाची, ज्या पद्धतीनं हे आहे शिफारस. कारण त्यानंतर लावलं तर पिंक बोलवर्म येण्याची चान्सेस जास्त वाटते. क्रॉपची स्टेज छोटी असते आणि त्याला खाण्यासाठी पीक रेडी असते. पुन्हा प्रिव्हेंटिव्ह मध्ये इथं दिलेलं आहे की इन्स्टॉल 2 to 3 बर्ड स्टँड इन कॉटन फील्ड इन ऑगस्ट मंथ है ना. पक्षी थांबे लावायला पाहिजे. काइंडली कंट्रोल युअर माइक्स अँड बी प्रेझेंट इन ट्रेनिंग है ना. तर हे पक्षी थांबे लावायला पाहिजे. पिकापासून त्याची ऍटलिस्ट 1 फूट हाईट नेहमी राहील हे लक्षात घेणं गरजेचं आहे. हाईट किती असायला पाहिजे इथं ते लिहिलेलं आहे. 1 फूट हाईट ऑलवेज मेन्शन. पीक वाढत राहतो तसं तसं तुम्हाला त्याची हाईट वाढवत राहावं लागेल. तर 2-3 बर्ड स्टँड शेतामध्ये लावायला पाहिजे. अवॉइड एक्सेस यूज ऑफ नायट्रोजेनियस फर्टिलायझर. कारण जास्त ग्रोथ असली तर तुम्हाला माहित आहे की बाकी मग एग लेइंग जास्त होते दुसऱ्या इन्सेक्टची आणि इन्सेक्ट पॉप्युलेशन वाढते. आणि शिफारसी अनुसारच खतांची मात्रा, रासायनिक खतांची मात्रा दिली पाहिजे. अर्ली स्टेज मध्ये 10 मिली ते 100 मिली प्रति लिटर अशा पद्धतीनं जे काही निमर्कचा वापर करता येईल है ना. 5% जर घरी तयार केलं तर परचेस करून आला तर 10,000 ppm चा NSK तुम्ही शेतकऱ्यांना सजेस्ट करू शकता स्प्रेइंगसाठी. तर या पद्धतीनं हे प्रिव्हेंटिव्ह उपाय इथं तुम्ही शेतकऱ्यांना सजेस्ट करू शकता. मॉनिटरिंग मध्ये इन्स्टॉलेशन ऑफ 2-3 फेरोमेन ट्रॅप्स है ना. पॅक्टिनोलूर ज्याला आपण म्हणतो ते ऑगस्ट महिन्यामध्ये एकरी आपल्याला लावायला पाहिजे. 2 ते 3 फेरोमेन ट्रॅप्स. मग आहे वीकली ऑब्झर्वेशन ऑफ रोसेट फ्लावर. जे रोसेट फ्लावर्स जे आहे ते ऑब्झर्व केलं पाहिजे दर आठवड्याला. ते पिक्चर मध्ये दिलेलं आहे. डॅमेज पिक्चर मध्ये कसं दिसते रोसेट फ्लावर, ज्याला डोम कडी मराठीत बोललं जाते, त्याचं ऑब्झर्वेशन वीकली करायला पाहिजे. ETL लेवल आपल्याला दर वीकला बघायला पाहिजे. पेस्ट स्काउटिंग आणि स्काउटिंग करण्यासाठी झिगझॅग वॉक करू शकता. भरपूर मेथड आहेत. क्रॉस वॉक असू शकते है ना, डायगोनल वॉक असू शकते. कसंही तुम्ही शेतात चाला. 20 झाडं निवडा आणि 20 झाडांवर त्यांचे सिम्पटम्स बघा. बॉल असेल तर ते बॉल पण ऑब्झर्व करा. ऍटलिस्ट 20 झाडामध्ये 20 बॉल तुम्ही एक बघितलं आणि ते तोडून बघितलं आणि त्याच्यात जर तुम्हाला 2 ही इन्फेस्टेड आढळले की आत अडी गेलेली आहे तर समजा की ते डेंजरस स्टेज आहे. तर अशा पद्धतीनं तुम्हाला इथं 10% लिहिलेलं आहे की आता 20 झाड आहेत. 20चे 10% काय होईल, किती होणार? 20चे 10% म्हणजे 20 झाड तुम्ही घेतलेलं आहे. 2 सर. 2 राईट. तर या पद्धतीनं ETL लेवल तुम्ही माहित करू शकता है ना. आणि डायरेक्ट कंट्रोल मध्ये पुन्हा काय असेल की इन केस ऑफ तुम्हाला त्या सापड्यामध्ये 8 ते 10 मॉथ जर ऑब्झर्व झाले असतील कॉन्सिक्युटिव्ह 3 days है ना, तर मग तुम्हाला मग असे आपण बोललो ना बिहेवियरा बेसिना बघा इथं आलेलं आहे. तर ते 500 ml पर एकर बिहेवियरा बेसिना 500 ml पर एकर 3 ते 4 वेळा ड्युरिंग क्रॉप सायकल गरजेप्रमाणे आपल्याला ते मारावं लागेल. दुसरं त्याचं फॉर्म्युलेशन तसंही असतो. 250 ग्राम 1% वेटेबल पावडर, त्याला 2:10⁸ CPU असंही बोललं जातो. तर त्याचा वापर स्प्रेइंग म्हणून हा बायोलॉजिकल कंट्रोल आहे म्हणून ग्रीन आहे आणि डायरेक्ट कंट्रोल साठी सेफ आहे. कलेक्शन अँड डिस्ट्रक्शन ऑफ इन्फेस्टेड रोसेट फ्लावर अँड बॉल्स बाय क्रस अँड बरीड देम इन द सॉइल आउटसाइड फील्ड. जमिनीत खड्डा करून असले बॉल इन्फेस्टेड आणि रोसेट फ्लावर नष्ट करायचे. किंवा आपण इथं रिलीज करू शकतो 90,000 eggs ऑफ ट्रायकोडर्मा काय आहे बॅक्टेरी, ट्रायकोडर्मा बॅक्टेरी पर एकर है ना, सॉरी ट्रायकोगामा बॅक्टेरी पर एकर टू पॅरासिटाइड पिंक बोलवर्म एग्स. हे एग्स ह्याच्यामुळे पॅरासिटाइड होऊन जाते. ऍट 15 days इंटरवल 3 times फ्रॉम फ्लावर इनिशिएशन स्टेज है ना. आणि हे केव्हीके कडे बघा तुम्ही आजूबाजूला तुमच्या केव्हीके मध्ये संपर्क करून आणि त्या पद्धतीने मग शेतकऱ्यांना सांगा की या केव्हीके कडे आहे.
ऍग्रिकल्चर युनिव्हर्सिटीलाही संपर्क करू शकता. जास्त इन्फेस्टेशन असेल तर मास ट्रॅपिंग ही करू शकता. 8 ते 10 फेरोमेन ट्रॅप त्यावेळेस लावा लागेल, की मॉनिटरिंगसाठी 2 ते 3 ट्रॅप चालून जातील. पण जर किलिंग करायचं आहे तर मग 2 ते 3 नाही, मग मास ट्रॅपिंगसाठी 8 ते 10 फेरोमेन ट्रॅप लागतात आणि पतंग तिथं नष्ट होतात. तर हे अशा पद्धतीनं ग्रीन म्हणजे कोणालाही डेंजरस कोणत्याही प्रकारचं न होता हे उपाययोजना आहेत पिंक बॉलवर मॅनेज करण्याचा. आता ॲलो मध्ये डायरेक्ट कंट्रोल आहे आणि रेस्ट्रिक्शन्स आहे. तर हे शेतकऱ्यांना स्पष्ट होऊन जायला पाहिजे की 60 ते 90 दिवसाची स्टेज असेल पिकाची, तर इथं मग केमिकल उपाय आहेत आणि हे केमिकल उपाय जेवढे दिलेले आहेत हे रजिस्टर्ड पेस्टिसाइड आहेत आणि ह्याच्यात HHP नाही आहे. राईट, हे इथं लक्षात घेणं गरजेचं आहे. तर जेव्हा शेतकऱ्यांना तुम्ही सांगाल तर ते सांगा की हे रजिस्टर्ड आहेत आणि HHP आहेत. आणि अगेन दिस इज नॉट अ कॉमनली यूज पेस्टिसाइड, दिस इज अ रजिस्टर्ड पेस्टिसाइड जे कापसासाठी CIBCच्या यादीमध्ये दिलेले आहे. तर त्यांचं प्रमाण इथं दिलेलं आहे, नाव दिलेलं आहे. तर ह्याप्रमाणे तुम्हाला 90 ते 120 दिवसाचं असेल तर कोणते मारू शकता, 120 दिवसाच्या वरची स्टेज असेल तर कोणते मारू शकता. हे तीनही स्टेजचे पेस्टिसाइड, त्यांचे नाव, त्यांचे प्रमाण दिलेले आहे ना. जसं एन्डॉक्झिकार्प आहे, स्पायनोसॅड आहे, थायोडिकार्प आहे, क्लोरपायरिफास आहे. आता क्लोरपायरिफास बघा ते 120 दिवसाच्या नंतर सजेस्ट करण्यात आली, नाहीतर तुम्ही ते 60 ते 90 दिवसामध्ये सजेस्ट केलं तर चुकीचं होऊन जाईल. तर या पद्धतीनं हे डायरेक्ट कंट्रोलचे उपायही दिलेले आहेत. आणि रेस्ट्रिक्शन्स मध्ये यूज ऑफ PP किड वाईल युझिंग केमिकल हे इथं स्पष्ट निर्देश देण्यात आहे. रेस्ट्रिक्शन मध्ये हे अनिवार्य करणे आहे की PP किटचा वापर करणे आहे. लास्ट कॉटन पीक शुड बी केप्ट सेपरेट टू अवॉइड फर्दर कंटेमिनेशन ऑफ पिंक बोलवर्म अँड इन्शुअर गुड क्वालिटी ऑफ फायबर, है ना. तर ते शेवटच्या वेचणीचा जो कापूस असेल तर पृथक ठेवायला पाहिजे, त्यामुळे कंटेमिनेशन वाढणार नाही. तर मग तिथं असेल तर ते बाकीच्या ह्यालाही हे करेल. सायपरमेथ्रिन जे आहे ते नोव्हेंबरच्या अगोदर मारायचं नाहीये, नोव्हेंबर मध्ये ते मारू शकतात, है ना. आणि इथं दिलेलं आहे 120 दिवसाच्या नंतर. आता इथं नोव्हेंबर जरी आम्ही लिहिलेलं आहे तरी तुम्ही पिकाची स्टेज 120 दिवस पकडा, 120 दिवसाच्या नंतर हे मारू शकता, है ना. त्याच्या अगोदर शेतकऱ्यांना म्हणा की ते मारू नका. त्याचा प्रॉब्लेम रेजिस्टन्स म्हणजे रिसर्जन्स ऑफ पेस्ट तो होतो, कारण त्याच्यात रेजिस्टन्स आलं तर मग ते झपाट्यानं वाढतो. डोंट यूज पेस्टिसाइड मिक्सचर अँड कॉकटेल, ते वापरायचं नाहीये. डोंट डू रँडम अँड कॅलेंडर स्प्रे ऑफ केमिकल पेस्टिसाइड. तर हा टेकवेज आहे, ह्याला एक पिकासाठी पूर्ण हा PMDG दिलेला आहे की पिंक बोलवर्म जर शेतकऱ्याला कंट्रोल करायचं असेल तर हा ग्रीन आणि येलो उपाययोजना ह्या पेस्ट मॅनेजमेंट डिसिजन गाईड मध्ये दिलेली आहे. अशी 5 किडींसाठी तुम्हाला PGDM मिळेल. कोणाला जर मराठीमध्ये याला ट्रान्सलेट करता आलं, कारण बाकी लोकांना जर इंग्रजी नाही समजली तर हे चांगलं होईल. मी ऑलरेडी ग्रुपमध्ये शेअर केलेलं आहे. त्याला मराठीत जर ट्रान्सलेट करता आलं, खूप मोठं डॉक्युमेंट नाही आहे, तर करून सर्वांना उपलब्ध करून द्या. तर दिस इज ऑल फ्रॉम माय साइड. जेवढं आपण आतापर्यंत पर्टिक्युलरली ह्या सीटवर कोणाला काही डाऊट आहे का, काही प्रश्न आहेत, न समजण्यासारखं काय होतं याच्यात? इथपर्यंत स्पष्ट आहे सर्वांना? आता आपण जेवढं काही चर्चा केलेलं आहे जवळपास 1 तास झालं का? हो सर. हो सर. हो सर. स्पष्ट आहे, स्पष्टता आहे सर. ह्याच्यात काही प्रश्न नाही नसेल तर मी माझी स्क्रीन स्टॉप करतो. किरण तुम्हाला आता काही ओळखण्यासाठी हे देईल, ते सर्वांना ओळखायचं आहे आणि सांगायचं आहे. राईट किरण, तुमचं प्रेझेंटेशन रेडी आहे? हो, रेडी आहे माझं. हॅलो, मी स्टॉप करू? हो, स्टॉप करा. हो, थँक्यू. माझा जो लॅपटॉपचा आहे त्याला पोस्ट करता का कोणी? ओके, पोस्ट करावं लागेल का? नाही, आहे, झालंय. तर केलंय दोन्हीला पोस्ट. ओके.
पीएमडीजी मराठीमध्ये मला वाटतं एक व्हाईट फ्लायच्या ह्याच्याकडे मराठीमध्ये आहे. अश्विनी, ते मराठीतलं तुम्ही शेअर करून घ्या सर्वांसोबत, है ना? येस. आणि बाकी सर्वांनी जर आपापली जबाबदारी घेतली तर मला वाटतं होऊन जाते मराठीमध्ये सर्वांसोबत शेअर. चेतन, तू याला मराठीमध्ये ट्रान्सलेट कर, गुलाबी बोंडअळीचा. हो. ओके, दिसत आहे स्क्रीन? हो सर. हो सर. हा, तर आता पाहिलं तुम्ही की सरांनी खूप व्यवस्थित प्रकारे तुम्हाला समजून सांगितलेलं आहे की नॅचरल एनिमीज मध्ये प्रेडेटर येतात, पॅरासाइट्स येतात, पॅरासाइट्स मध्ये पॅरासिटाइड्स येतात, पॅथोजन्स येतात, पॅथोजन मध्ये निमॅटोड येतात, व्हायरस येतात, फंजा येतात, प्रोटोझोआ येतात. ते सगळे वेगवेगळे आहेत. तर आज आपण एक 5 मिनिटासाठी थोडी आता तुम्हाला काही पिक्चर दाखवणार आहेत. मी 10 पिक्चर दाखवणार आहे आणि या 10 पिक्चर्स मध्ये तुम्हाला काय दिसतंय की प्रेडेटर आहे की पॅरासाइट आहे की फंगस आहे का बॅक्टेरियाचा आहे, तर ते थोडं तुम्हाला सांगायचं आहे. आपण स्टार्ट करायचं सर? हो सर. हो सर. हो सर. तर हे जे तुम्हाला दिसत आहे हे काय आहे? तुम्ही चॅट बॉक्स मध्ये टाकू शकता किंवा तसं सांगू शकता. लेडी बर्ड बीटल आहे सर. हा प्रिडेटर आहे, पॅरासाइट आहे, फंगस आहे, व्हायरस आहे, काय आहे तुमच्यामध्ये? हा काय करतो तेही सांगा थोडक्यात. मावा खातो सर. काम करतो. ओके, तर बरेच म्हणजे जेवढ्या लोकांनी सांगितले त्यांचे आन्सर्स जवळपास सर्वांचे बरोबर आहे. हा प्रेडेटर आहे आणि आपल्या कापूस पिकावर हा जनरली पाहायला भेटतो आपल्या भागामध्ये. हा मावा, तुडतुडे, छोटेफार जे सकिंग पेस्ट आहेत यांना हा खातो. आता नेक्स्ट आहे हे काय आहे सांगा? प्रेडेटर आहे, पॅरासाइट आहे, फंगस आहे, व्हायरस आहे, काय ते पहिले सांगा. रिस्पॉन्स खूप कमी येत आहे. बाकीचे चॅट बॉक्स मध्ये टाकू शकता, कोणाला अनम्यूट नसेल करता येत तर. एकाच कोणी चॅट बॉक्स हँडल. कोणाचं म्हणणं प्रेडेटर आहे, कोणाचं म्हणणं पॅरासाइट आहे. काय आहे काय? बाकीच्यांचं बाकी आहेत ना सर्व? हो आहे. प्रेडेटर आहे तर काय करतो तेही सांगा. कोणती कीड खातो तर प्रेडेटर आहे तर? सर्वांनी पाहिलं होतं ना मगाशी, मला वाटतं अशा टाईपचं एक हे पण होतं. तर परत एकदा विचारतो की हे प्रेडेटर आहे, पॅरासिटाइड आहे, फंगस आहे, व्हायरस आहे, तुमच्यामध्ये काय आहे? प्रेडेटर म्हणजे तो खातो, पॅरासिटाइड म्हणजे तो दुसऱ्याच्या शरीरात राहून त्याला नष्ट करतो किंवा त्याला खातो शरीरामध्ये जाऊन. फंगस आणि व्हायरसेस म्हणजे की जे फंगल डिसीज होतात किंवा व्हायरल डिसीज होतात, बॅक्टेरियल डिसीज होतात ते. तर तुम्हाला हे काय वाटत आहे? सर हे पॅरासिटाईल आहे ना? हे पॅरासिटाइड आहे. हे आहे पॅरासिटाइड. ही त्याचं नाव आहे टॅचिनाइड फ्लाय आहे ही. आणि ही तुमचे जे बोंडअळी वगैरे यांच्या बोंडअळी असेल, उंटअळी असेल, तर या अळ्यांमध्ये आपले अंडी देतात आणि अंडी दिल्यानंतर त्या बोंडअळीच्या पोटामध्ये अंडी देतात. तिथे काय होतं, त्या अंड्यातून यांचे छोटे छोटे लार्वा निघतात आणि ते लार्वा बोंडअळीच्या अळीला आतमधून पोखरून खातात. त्याला आपण काय म्हणणार? पॅरासिटाइड. राईट. किरण, हे स्पष्ट तर सर्वांना द्या की पॅरासिटाइड मध्ये किडी जे आहेत दुसऱ्या किडींच्या अंड्यात किंवा लार्व्यात, कोसात किंवा प्रौढ मध्ये जाऊन अंडी टाकतात त्यांच्या अंगावर किंवा त्यांच्या अंगामध्ये, राईट? येस येस. सर आपण असं म्हणू शकतो का त्याला प्रेडिटर्स म्हणजे परभक्षी आणि पॅरासिटाइड म्हणजे परोपजीवी? बरोबर. हिंदीमध्ये तोच आहे ट्रान्सलेशन. ट्रान्सलेशन इज राईट. ओके, आपण नेक्स्ट घ्यायचा. हो सर. तर हे याचं नाव नाही सांगितलं, कोणतं आहे? टॅकेट फ्लाय काय आहे? टॅक्निड फ्लाय. टॅक्निड फ्लाय. टॅक्निड फ्लाय. आता हे चित्र कशाचं आहे? प्रेडेटर आहे, पॅरासिटाइड, फंगस आहे, व्हायरस आहे, बॅक्टेरिया, काय आहे तुमच्याकडे? पॅरासिटाइड आहे. ट्रायकोग्रामा गांधी माशी.
बरोबर बरोबर. जवळपास सर्वांनी सांगितलंय की पॅरासिटॉइड आहे, तर हे कायकोग्रामा आहे कोणीतरी सांगितलं, तर हे पॅरासिटॉइड मध्ये येतात. तर आणि एक पॅरासिटाईड राईट. हम्म, याच्या अगोदरचं जे होतं ते लार्वल पॅरासिटाईड होतं राईट. हो. हे एक पॅरासाइट. ओके, तर हे काय करतात कोणी थोडक्यात सांगू शकतं एक पॅरासिटॉइड म्हणजे नेमकं कशा पद्धतीने काम करतात? मगाशी आपण PMG मध्ये पण पाहिलं. या अंड्यामधलं अल्बमिन नष्ट करून यांची अंडे तिच्यामध्ये टाकतात केळीच्या अंड्यांमध्ये. बरोबर बरोबर. आता तुम्ही मगाशी पाहिलं असेल की आपण PMGD पाहिलं, पिंग बोललो. हॅलो, हा बोला. ते ट्रायकोगामा बोंडअळीच्या अंड्यात आपले अंडी टाकते आणि ते अंडी अवस्थेतच त्यांचा नष्ट करते. बरोबर आहे, एकदम बरोबर. म्हणजे गुलाबी बोंडअळीच्या समजा असेल तर आपण ट्रायकोग्रामा बॅक्टेरिया जर वापरले तर ते काय करतात की ही माशी निघते आणि बोंडअळीच्या अंड्यामध्ये आपले अंडे देतात आणि त्यामुळे काय होतं की अंड्याचं तिथेच बोंडअळीच्या अंड्याचं तिथेच नायनाट करतात आतल्या आतमध्ये आणि त्यातून कोणत्याही प्रकारची लार्वी बाहेर निघत नाही. तर अशा पद्धतीने ट्रायकोग्रामा आपले काम करतात. मग तुम्ही पाहिलं की सरांनी सांगितलं की आपण जवळपास 90,000 एग्स सोडले पाहिजे 3 वेळेस, बरोबर. फ्लावरिंग सुरू झाल्यापासून 90,000 एग्स प्रति हेक्टर मध्ये आपण सोडले पाहिजे 3 वेळेस, 15-15, 10-10, 15-15 दिवसाच्या अंतराने. अशा पद्धतीने आपण हे याचं नियोजन करू शकतो, यूज करू शकतो. आता हे काय कोणी सांगू शकतं? प्रेडेटर आहे, पॅरासिटॉइड आहे, फंगस, व्हायरस, बॅक्टेरिया काय? काय सोपं आहे सर? बरोबर. तर सर्वांनी पाहिलेलं आहे का अशा पद्धतीचे आपल्याकडे जर तुम्ही कापसाच्या शेतामध्ये जर फिरलात तर तुम्हाला अशा हिरवा आणि एकदम त्याचे पंख आहेत असे किडा दिसतो किंवा अशा केसावर अंडे दिलेले दिसतात किंवा ही अशा पद्धतीची आळी दिसते आणि ती मावा तुटलेलं खातात. ते क्रायसोपा आहे. तिन्ही स्टेजेस आहेत, अंडे, लार्वा आणि तुमचं ऍडल्ट, बरोबर. या तिन्ही स्टेजेस आहेत आणि हा प्रिडेटर आहे. ओके, आता नेक्स्ट आहे की तुम्हाला इथे एक आळी दिसत असेल कापसाच्या बोंडाला लटकलेली, तर ही हिरवी बोंडाळी आहे. काय आहे? हिरवी बोंडाळी आहे. तर ही मेलेली आहे. ती कशाने मेली आहे? प्रेडेटरने मेलेली आहे, पॅरासिटॉइडने मेलेली आहे, फंगसने मेलेली आहे, व्हायरसने मेलेली आहे, बॅक्टेरियाने मेलेली, का कशाने? पॅरासाइड म्हणू शकता, सिटाईड नाही. व्हायरस हा पॅरासाइड आहे. HNPV इन्फेक्टेड आहे. ओके, तर सर्वांनी पाहिलं असेल की तुम्ही जेव्हा कधी शेतामध्ये जाता तर अशा पद्धतीचे तुम्हाला आळ्या दिसतात. तर जर अशी आळी वरती शेंड्याला जाऊन जर लटकलेली असेल आणि काळपट जर पडलेली असेल तर ते HNPV जे आपण म्हणतो ना की न्यूक्लिअर पॉलीहायड्रोसिस व्हायरस, मग तो हेलिकॉर्पचा असेल तर HNPV म्हणतो किंवा स्पोडोप्टेराला असेल SNPV म्हणतो आपण. तर तो जो व्हायरस आहे त्या व्हायरसमुळे काय होतात, इन्फेक्टेड होतात आणि त्याने मरतात. हे व्हायरस एक खूप छान उदाहरण आहे. त्यानंतर हे काय सांगा? ह्या पण कापूस पिकामध्ये येणाऱ्या स्पोडोप्टेराची अळी आहे आणि तिला कशाचं तरी इन्फेक्शन झालेलं आहे. तर तुम्हाला काय वाटतं कशाचं? बुरशीचं आहे तसं. पॅथोजन फंगल व्हायरसचाच प्रकार आहे सर. व्हायरसचा प्रकार आहे, कोणाचं म्हणणं व्हायरसचा प्रकार आहे, कोणाचं काय. तर एक लक्षात घ्या की हा जो आहे तुम्ही आपण मगाशी पाहिलं ना की बिवेरियानाच आपण अप्लाय केलं पाहिजे आपल्या कापूस शेतामध्ये. तर बिवेरियानाचं जर आपण ऍप्लिकेशन केलं तर तुम्हाला भरपूर साऱ्या प्रमाणात आपल्याकडे ज्या लेपिडोप्टेरन ज्या इन्सेक्ट येतात तर त्या कापूस शेतामध्ये अशा प्रकारे तुम्हाला आढळते. इन्फेक्शन झाल्यानंतर त्या टाईट होतात आणि त्याच्यामधून नंतर हळूहळू काय होतं की पांढरी ग्रोथ बाहेर निघते, जसं मधातल्या आळीमध्ये दाखवलेलं आहे की व्हाईट कलरचं बाहेर मासेस निघतं. ते फंगल आहे, पॅरासाइट फंगल मध्ये पॅथोजन. हे काय सर्वांना आलं पाहिजे लक्षात. मी रेड बद्दल विचारत आहे. जो रेड कलरचा आहे ते काय? लाल कोळी प्रेडिटर आहे. प्रेडिटर तर हा प्रेडेटर आहे, त्याला आपण प्रेडेटरी माईट म्हणतो, बरोबर.
हा काय तुम्ही सांगू शकतो? अळी कशाची आहे आणि त्याला काय झालेलं आहे, कशाचं इन्फेक्शन झालेलं आहे? प्रेडेटरने खाल्लेलं आहे, पॅरासाइटने खाल्लेलं आहे? हुमणी आहे. आणि तिला कशाचं इन्फेक्शन झालेलं आहे? बरोबर आहे. हा जो आहे हा हुमणी अळी आहे आणि याच्यामध्ये फंगसचं इन्फेक्शन झालेलं आहे आणि मेनली जे काळपट कलरचं जे इन्फेक्शन दिसत आहे ते मेटारायझियमचं त्याला इन्फेक्शन झालेलं आहे. आता ही कीड तर सर्वजण सांगू शकतात, प्रेडेटर आहे, पॅरासिटॉइड आहे, फंगस आहे की व्हायरस आहे. 4 फोटो दिलेले आहेत ABCD. त्याच्यामध्ये तुम्हाला काय प्रेडेटर आहे, कोणता प्रेडेटर आहे हा? सिग्नेचर भक्षक कोळी. भक्षक कोळी. बरं. तर आपल्या कापूस क्षेत्रामध्ये कापसामध्ये तुम्हाला जनरली ह्या सर्व किडी ज्या आपले जे नॅचरल एनिमीज आहेत सर्वच पाहायला भेटतात. तर आपल्याला त्याचं कन्झर्वेशन साठी काम करणं खूप गरजेचं आहे, म्हणजे जेणेकरून त्याच्यावर त्यांचं नुकसान होणार नाही, त्यांची संख्या आपण कमी करणार नाही. अशा पद्धतीने आपल्याला इन्सेक्ट पेस्ट मॅनेजमेंट मध्ये जे काय आहे डिसिजन घ्यायचे की यांचं आपण यांना त्रास नाही झाला पाहिजे, यांची संख्या वाढवण्याचा प्रयत्न करायचा. थँक्यू. थँक्यू किरण. आय थिंक कोणाला काही प्रश्न असेल तर थेट प्रश्न विचारू शकता. हे PPTs तुम्हाला तुमच्या ग्रुपवर येऊन जातील. ठीक आहे, ट्रेनिंग झाल्यानंतर हे PPT शेअर होऊन जाईल तुमच्यासोबत. आणि बाकी जे PMDG आहे, PMDG मला वाटते व्हाईट फ्लाय आणि ह्याचं पिंक बोलवर्मचा तर शेअर झालेला आहे. किरण तुमच्यासोबत शेअर करून घेईल मला वाटते. किरणकडे कोणता ऍफिडचे आहे का? थ्रिप्स पाठवले आहे सर, मी पाठवले ग्रुपमध्ये. अपडेटेड व्हर्जन पाठवलाय? हो पाठवलाय ग्रुपमध्ये मगाशीच पाठवलं. ओके. आणि एक सूरजकडे असेल मला वाटतं ऍफिडचे. सूरजने पाठवलेलं आहे ऍफिडचं. सूरज नाही पाठवलेलं. ओके, ते ऑलरेडी सेव्ह झालं. फक्त जॅसिडचे आपल्याला घ्यावं लागेल BCI कडून. ओके, जर प्रश्न नसेल तर इथं थांबता येईल. प्रश्न असेल तर उत्तर देऊ आम्ही. राईट. बाकी प्रत्येक PU मॅनेजरनी हे इन्शुअर करा की तुमच्या टीम मध्ये ही सर्व अंडरस्टँडिंग जसं आता आपण चर्चा केलेली आहे या पद्धतीनं सर्वांमध्ये स्पष्टता असायला पाहिजे. असं होऊ नये की ते कळलंच नाही प्रेडेटर काय, पॅरासिटाइड काय, पॅथोजन्स काय असतात है ना. पॅरासाइट्स मध्ये हे जे काही 4 कॅटेगरी आहेत ते कसे काम करतात आणि PMDG म्हणजे पेस्ट मॅनेजमेंट डिसिजन गाईड काय आहे हे प्रत्येकाला ह्या 5 ह्याची आवर्जून तुम्हाला, कारण आता समोर हा सीझन कीड पेस्ट मॅनेजमेंटवरच आहे, ह्याच्यानंतरचा मॉड्यूलही त्याच्यावरच येणार आहे, म्हणून ही व्यवस्थित समजून घेणं गरजेचं आहे. अजून स्पष्टता तुम्हाला किरण देईलच मला वाटते. 17 तारखेला किंवा आहे ते 17लाच आहे ना? 17ला 10 वाजता आहे, तर सर्वांनी जॉईन करायचं आहे. त्याच संदर्भात थोडी चर्चा करायची होती की उद्या तुम्हाला दुपारी मला वाटतं किती वाजता टाइम द्यायला, तर प्री असेसमेंट करायचं आहे आपल्याला ट्रेनिंगचं. राईट. तर 16 तारखेला आपण सकाळी 10 वाजता लिंक शेअर करणार आहोत सर्वांसोबत. PU मॅनेजर्सला मी लिंक पाठवून देईल, ते तुम्हाला पाठवतील तुमच्या ग्रुपवर वगैरे तुम्हाला शेअर करतील. तर तुमच्याकडे आम्ही त्याचं हे करून पाहिलेलं आहे, सॉल्व्ह करून पाहिलेलं आहे. तर त्याला हार्डली 3 ते 3.5 मिनिट लागतात ते क्वेश्चन सोडवण्यासाठी. आपण त्याला 7 मिनिट ठेवत आहोत, दुप्पट टाइम ठेवत आहोत. तर फक्त 7च मिनिट ती लिंक आहे ती ओपन राहील आणि त्या 10 वाजता सुरू करणार आणि 10 वाजून 7 मिनिटापर्यंत ती लिंक ओपन राहील. तोपर्यंत तुमचे जे काही आन्सर्स येणे अपेक्षित आहेत तर त्या पद्धतीने सर्वांनी नियोजन करावं. आणि जेवढं रीडिंग मटेरियल आहे हे थोडं वाचून घ्या, कारण अभ्यास वाचून मार्ग नाहीये. तुम्हाला ते व्यवस्थित समजलं तर खाली तुम्ही शेतकऱ्यांना चांगलं कनेक्ट करू शकता. ओके, आय थिंक क्वेश्चन नसेल तर मग थांबता येईल. राईट किरण? हो हो नक्की. थँक्यू. ओके, थँक्यू एव्हरीवन. हॅव अ गुड डे. थँक्यू सर. थँक्यू सर. थँक्यू सर. थँक्यू सर. थँक्यू सर. थँक्यू सर.